शब्दाने तू मला बर करतो, तू माझा देव मुक्तिदाता. आपुल्या शब्दाने तू मला बर करतो, तू माझा देव मुक्तिदाता. आपणास माहीत आहे की प्रभू येशूचे शिष्य पौल व सीला बंदीगृहात असताना ते देवाची स्तुती करत असता मोठा भूमिकंप झाला. बंदीशाळेचे पाय डगमगले व त्यांचे दरवाजे उघडले व सर्वांची बंधनं तुटली. किती अद्भुत रीतीने परमेश्वराने त्यांना ह्या संकटातून सोडवले. आजही हे स्तुतीचं सामर्थ्य काम करत आहे. चला तर मग पवित्र शास्त्रात सांगितल्याप्रमाणे आपणही डफ वाजवून व नृत्य करून त्याचे स्तवन करूया. झणझणणाऱ्या झांजा वाजवून त्याचे स्तवन करूया. हालेलुया 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 हालेलुया. धन्यवाद प्रभु यीशु, धन्यवाद प्रभु यीशु, धन्यवाद प्रभु यीशु, धन्यवाद प्रभु यीशु. हालेलुया 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 हालेलुया. हालेलुया या शब्दाचा अर्थ आहे देवाची स्तुती असो, देवाचा गौरव असो. माझ्या प्रिय भावांनो आणि बहिणींनो, आता आपण गाणे घेऊन त्या परमेश्वराला धन्यवाद देणार आहोत. मग सर्वांनी मनापासून या गाण्यामध्ये भाग घ्यायचा आहे. गीत क्रमांक 4 स्तुती आराधना. गीत क्रमांक 4 स्तुति आराधना. स्तुति आराधना ऊपर जाती है, आशीष लेकर नीचे आती है. स्तुति आराधना ऊपर जाती है, आशीष लेकर नीचे आती है. प्रभु हमारा कितना महान, देखो हमसे करता है प्यार. प्रभु हमारा कितना महान, देखो हमसे करता है प्यार. हालेलुया हालेलुया हालेलुया. विनती और प्रार्थना ऊपर जाती है, उतर लेकर नीचे आती है. विनती और प्रार्थना ऊपर जाती है, उतर लेकर नीचे आती है. प्रभु हमारा कितना महान, देखो हमसे करता है प्यार. प्रभु हमारा कितना महान, देखो हमसे करता है प्यार. हालेलुया हालेलुया हालेलुया. सियोन में स्तुति तेरी बाट जोती है, धन्यवाद करना उसकी महिमा होती है. सियोन में स्तुति तेरी बाट जोती है, धन्यवाद करना उसकी महिमा होती है. प्रभु हमारा कितना महान, देखो हमसे करता है प्यार. प्रभु हमारा कितना महान, देखो हमसे करता है प्यार. हालेलुया हालेलुया हालेलुया. स्तुति आराधना ऊपर जाती है, आशीष लेकर नीचे आती है. स्तुति आराधना ऊपर जाती है, आशीष लेकर नीचे आती है. प्रभु हमारा कितना महान, देखो हमसे करता है प्यार. प्रभु हमारा कितना महान, देखो हमसे करता है प्यार. हालेलुया 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 हालेलुया. गीत क्रमांक 58 गान करा जयगान. गीत क्रमांक 58 गान करा जयगान. गान करा जय गान करा, प्रभु राजाचा मान करा.
गान करा जय गान करा प्रभु राजाचा मान करा पुतळा कुसुमे विजयाची गाणी गानंदाची पुतळा कुसुमे विजयाची गाणी गानंदाची प्रभुचा महिमा निग करा प्रभु प्रशंसा नित्य करा गान करा जय गान करा प्रभु राजाचा मान करा गान करा जय गान करा प्रभु राजाचा मान करा कृष्णा में त्याचे धन्य धन्य त्याला म्हणणे कृष्णा में त्याचे धन्य धन्य त्याला म्हणणे पुत्राचे दाविदाचा राजा तो इस्रायलचा गान करा जय गान करा प्रभु राजाचा मान करा गान करा जय गान करा प्रभु राजाचा मान करा येशू राजा प्रभु राजा मोठी राजा क्रिस्त राजा येशू राजा प्रभु राजा मोठी राजा क्रिस्त राजा प्रभुचे गौरव गान करा प्रभुचा नित्य सन्मान करा गान करा जय गान करा प्रभु राजाचा मान करा गान करा जय गान करा प्रभु राजाचा मान करा प्रभु राजाचा मान करा प्रभु राजाचा मान करा हालेलुया 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 धन्यवाद प्रभु यीशु धन्यवाद प्रभु यीशु धन्यवाद प्रभु यीशु धन्यवाद प्रभु यीशु हालेलुया 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 गीत क्रमांक 57 मानवाचा उद्धारा गीत क्रमांक 57 मानवाचा उद्धारा मानवाचा उद्धारा प्रभु दयेचा सागरा मानवाचा उद्धारा प्रभु दयेचा सागरा पतित मानवातारायाला पतित मानवातारायाला भोवरी तू अवतरला भोवरी तू अवतरला कृषी मरोनी प्राण दिदला कृषी मरोनी प्राण दिदला तारी आले तो जगताला मानवाचा उद्धारा प्रभु दयेचा सागरा मानवाचा उद्धारा प्रभु दयेचा सागरा प्रभु ख्रिस्ताचा बलिदानाने प्रभु ख्रिस्ताचा बलिदानाने अवतारिले रक्ताने अवतारिले रक्ताने राज मोडिले सैतानाचे राज मोडिले सैतानाचे मारव काढिले स्वर्गीचे मानवाचा उद्धारा प्रभु दयेचा सागरा मानवाचा उद्धारा प्रभु दयेचा सागरा मानवाचा उद्धारा प्रभु दयेचा सागरा प्रभु दयेचा सागरा प्रभु दयेचा सागरा हालेलुया 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 गीत क्रमांक 12 मुझको बुलाता वहाँ गीत क्रमांक 12 मुझको बुलाता वहाँ है मेरा वही ठिकाना मेरा यीशु है जहाँ सियोन देश में रहता है वो मुझको बुलाता वहाँ है मेरा वही ठिकाना मेरा यीशु है जहाँ सियोन
पतझड़ का मौसम है सदा और बिखरे कांटे यहाँ। मौसम रहता बहारों का, फूलों की वर्षा वहाँ। पतझड़ का मौसम है सदा और बिखरे कांटे यहाँ। मौसम रहता बहारों का, फूलों की वर्षा वहाँ। खुशबू वहाँ है प्यार की, है शांति कैसी वहाँ। सियोन देश में रहता है वो, मुझको बुलाता वहाँ। है मेरा वही ठिकाना, मेरा यीशु है जहाँ। सियोन देश में रहता है वो, मुझको बुलाता वहाँ। सोने के सिंहासन पर मेरे प्रभु विराजे हैं। दाहिने हाथ पे उनके मेरे यीशु विराजे हैं। सोने के सिंहासन पर मेरे प्रभु विराजे हैं। वो दाहिने हाथ पे उनके मेरे यीशु विराजे हैं। स्वर्गदूतों और संतों की आवाजें हैं जहाँ। सियोन देश में रहता है वो, मुझको बुलाता वहाँ। है मेरा वही ठिकाना, मेरा यीशु है जहाँ। सियोन देश में रहता है वो, मुझको बुलाता वहाँ। है मेरा वही ठिकाना, मेरा यीशु है जहाँ। सियोन देश में रहता है वो, मुझको बुलाता वहाँ। वो मुझको बुलाता वहाँ, वो मुझको बुलाता वहाँ। हालेलुया, 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 हालेलुया। धन्यवाद प्रभु यीशु, धन्यवाद प्रभु यीशु, धन्यवाद प्रभु यीशु, धन्यवाद प्रभु यीशु। हालेलुया, 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 हालेलुया। गीत क्रमांक 136 ख्रिस्त राजाची सुवार्ता। गीत क्रमांक 136 ख्रिस्त राजाची सुवार्ता। ख्रिस्त राजाची सुवार्ता या जगा सांगाल का। हालेलुया, हालेलुया, गौरवे करताल का। ख्रिस्त राजाची सुवार्ता या जगा सांगाल का। हालेलुया, हालेलुया, गौरवे करताल का। या विनाती ताळ मृदुंगा, आळवा प्रेमे होई दंगा। या विनाती ताळ मृदुंगा, आळवा प्रेमे होई दंगा। त्या प्रभूचा थोर महिमा गाऊनी दावाल का। हालेलुया, हालेलुया, गौरवे करताल का। ख्रिस्त राजाची सुवार्ता या जगा सांगाल का। हालेलुया, हालेलुया, गौरवे करताल का। संकटे येतात जो करी साथा, हे धावोनी वेसरी आता। संकटे येतात जो करी साथा, हे धावोनी वेसरी आता। त्या प्रभूला प्रेम भावे अंतरी देवाल का। हालेलुया, हालेलुया, गौरवे करताल
का हालेलुया हालेलुया गौरवे गरदार का गौरवे गरदार का गौरवे गरदार का हालेलुया 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 गीत क्रमांक 149 येशू नाम में उद्धार. गीत क्रमांक 149 येशू नाम में उद्धार. यीशु नाम में उद्धार हमको हालेलुया प्रभु यीशु नाम में आनंद जीवन हालेलुया यीशु नाम में उद्धार हमको हालेलुया प्रभु यीशु नाम में आनंद जीवन हालेलुया राजाओं का राजा यीशु हालेलुया राजाओं का राजा यीशु हालेलुया वो प्रभुओं का प्रभु यीशु हालेलुया वो प्रभुओं का प्रभु यीशु हालेलुया यीशु नाम में उद्धार हमको हालेलुया प्रभु यीशु नाम में आनंद जीवन हालेलुया यीशु नाम में उद्धार हमको हालेलुया प्रभु यीशु नाम में आनंद जीवन हालेलुया चंगा करने वाला यीशु हालेलुया चंगा करने वाला यीशु हालेलुया छुटकारा देने वाला यीशु हालेलुया छुटकारा देने वाला यीशु हालेलुया यीशु नाम में उद्धार हमको हालेलुया प्रभु यीशु नाम में अनंत जीवन हालेलुया यीशु नाम में उद्धार हमको हालेलुया प्रभु यीशु नाम में अनंत जीवन हालेलुया मुक्ति का है मार्ग यीशु हालेलुया मुक्ति का है मार्ग यीशु हालेलुया शांति का है मार्ग यीशु हालेलुया शांति का है मार्ग यीशु हालेलुया यीशु नाम में उद्धार हमको हालेलुया प्रभु यीशु नाम में अनंत जीवन हालेलुया यीशु नाम में उद्धार हमको हालेलुया प्रभु यीशु नाम में अनंत जीवन हालेलुया प्रभु यीशु नाम में अनंत जीवन हालेलुया प्रभु यीशु नाम में अनंत जीवन हालेलुया 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 माझ्या प्रिय भावांनो आणि बहिणींनो, आता सर्वांनी आपापल्या जागेवर उभे राहायचं आहे, कारण आता आपण नाचून गाऊन त्या परमेश्वराला धन्यवाद देणार आहोत. हालेलुया 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 धन्यवाद प्रभु यीशु धन्यवाद प्रभु यीशु धन्यवाद प्रभु यीशु धन्यवाद प्रभु यीशु हालेलुया 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 गाऊनी स्तुती प्रभु ख्रिस्ताची आनंद नाचुनी गाऊया 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 हालेलुया 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 येशूची प्रीती किती महान माझ्या पापासाठी केले बलिदान 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 हालेलुया 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 येशूचे रक्त किती महान पापाच्या काशेतून सोडविते 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 हालेलुया 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 येशूचे सामर्थ्य किती महान सैतानी पाशातून सोडविते 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 हालेलुया 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 गाऊनी स्तुती प्रभु ख्रिस्ताची आनंद नाचुनी
गाऊनी स्तुती प्रभू ख्रिस्ताची आनंद नाचून गाऊया गाऊनी स्तुती प्रभू ख्रिस्ताची आनंद नाचून गाऊया गाऊनी स्तुती प्रभू ख्रिस्ताची आनंद नाचून गाऊया हालेलुया 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 देवाचा महिमा वर्णावा गौरव त्याचा करावा धन्यवाद देवाला द्यावा धन्यवाद देवाला द्यावा देवाचा महिमा वर्णावा गौरव त्याचा करावा धन्यवाद देवाला द्यावा धन्यवाद देवाला द्यावा पापाची आम्हाला क्षमा करीतो करुणा कृपेची वृष्टी करीतो पापाची आम्हाला क्षमा करीतो करुणा कृपेची वृष्टी करीतो सन्मार्गावरी आम्हाला चालवितो सन्मार्गावरी आम्हाला चालवितो देवाचा अनुभव घ्यावा धन्यवाद देवाला द्यावा धन्यवाद देवाला द्यावा देवाचा महिमा वर्णावा गौरव त्याचा करावा धन्यवाद देवाला द्यावा धन्यवाद देवाला द्यावा रोज पहाटे आम्हाला जागितो कृपा आशीर्वाद आम्हावर पाठवितो रोज पहाटे आम्हाला जागितो कृपा आशीर्वाद आम्हावर पाठवितो दिवस रात्र आम्हाला जपतो दिवस रात्र आम्हाला जपतो देवाचा अनुभव घ्यावा धन्यवाद देवाला द्यावा धन्यवाद देवाला द्यावा देवाचा महिमा वर्णावा गौरव त्याचा करावा धन्यवाद देवाला द्यावा धन्यवाद देवाला द्यावा उत्तम भाकर आम्हाला पुरवितो जीवनाचे जल आम्हाला पाजवितो उत्तम भाकर आम्हाला पुरवितो जीवनाचे जल आम्हाला पाजवितो उत्तम आरोग्य आम्हाला देतो उत्तम आरोग्य आम्हाला देतो देवाचा अनुभव घ्यावा धन्यवाद देवाला द्यावा धन्यवाद देवाला द्यावा देवाचा महिमा वर्णावा गौरव त्याचा करावा धन्यवाद देवाला द्यावा धन्यवाद देवाला द्यावा देवाचा महिमा वर्णावा गौरव त्याचा करावा धन्यवाद देवाला द्यावा धन्यवाद देवाला द्यावा धन्यवाद देवाला द्यावा धन्यवाद देवाला द्यावा हालेलुया 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 येशू माझा मेंढपाळा आम्ही त्याची मेंढरे हिरव्या कुरणात आम्हाला चारितो येशू माझा मेंढपाळा आम्ही त्याची मेंढरे हिरव्या कुरणात आम्हाला चारितो सुंदर डोंगरावरून नेतो मंजुळ जयाचे पाणी पाजतो सुंदर डोंगरावरून नेतो मंजुळ जयाचे पाणी पाजतो येशू माझा मेंढपाळा आम्ही त्याची मेंढरे हिरव्या कुरणात आम्हाला चारितो येशू माझा मेंढपाळा आम्ही त्याची मेंढरे हिरव्या कुरणात आम्हाला चारितो मार्गात रक्षण आमचे करतो शैतान पासून दूर ठेवतो मार्गात रक्षण आमचे करतो शैतान पासून दूर ठेवतो येशू माझा मेंढपाळा आम्ही
येशू माझा मेंढपाळा आम्ही त्याची मेंढारे हिरव्या कुरणात आम्हाला चालितो भिणार नाही आम्ही आता कोलाला ख्रिस्तच आहे आमच्या संगतीला भिणार नाही आम्ही आता कोणाला ख्रिस्तच आहे आमच्या संगतीला येशू माझा मेंढपाळा आम्ही त्याची मेंढारे हिरव्या कुरणात आम्हाला चालितो येशू माझा मेंढपाळा आम्ही त्याची मेंढारे हिरव्या कुरणात आम्हाला चालितो हिरव्या कुरणात आम्हाला चालितो हिरव्या कुरणात आम्हाला चालितो हालेलुया 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 नहीं डरना आपसे नहीं डरना इम्मानुएल सदा तेरे साथ है नहीं डरना आपसे नहीं डरना इमानुएल सदा तेरे साथ है तेरी भलाइयों को गिन नहीं सकते कामों में तू प्रभु कितना महान है तेरी भलाइयों को गिन नहीं सकते कामों में तू प्रभु कितना महान है नहीं डरना आपसे नहीं डरना इमानुएल सदा तेरे साथ है नहीं डरना आपसे नहीं डरना इमानुएल सदा तेरे साथ है सिंहों की मांद में डाल दिया जाए कभी न घबराना आग की ज्वाला जब तुझे घेरे कभी न घबराना सिंहों की मांद में डाल दिया जाए कभी न घबराना आग की ज्वाला जब तुझे घेरे कभी न घबराना आगों की पुतली समान वो संभाले हाथों में वो तुझे थामे रहेगा आगों की पुतली समान वो संभाले हाथों में वो तुझे थामे रहेगा नहीं डरना से नहीं डरना इमानुएल सदा तेरे साथ है नहीं डरना से नहीं डरना इमानुएल सदा तेरे साथ है साथ में तेरे कोई ना होवे कभी ना घबराना साथ तेरे सहने कोई ना होवे कभी ना घबराना साथ में तेरे कोई ना होवे कभी ना घबराना साथ तेरे सहने कोई ना होवे कभी ना घबराना हाथों में गड़ कर रखा जो तुझको साथ तेरे चलेगा और साथ रहेगा हाथों में गड़ कर रखा जो तुझको साथ तेरे चलेगा और साथ रहेगा नहीं डरना से नहीं डरना इमानुएल सदा तेरे साथ है नहीं डरना से नहीं डरना इमानुएल सदा तेरे साथ है तेरी भलाइयों को गिन नहीं सकते कामों में तू प्रभु कितना महान है तेरी भलाइयों को गिन नहीं सकते कामों में तू प्रभु कितना महान है नहीं डरना से नहीं डरना इमानुएल सदा तेरे साथ है नहीं डरना से नहीं डरना इमानुएल सदा तेरे साथ है नहीं डरना से नहीं डरना इमानुएल सदा तेरे साथ है हालेलुया 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 धन्यवाद प्रभु यीशु 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 हालेलुया 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 तुझ्या प्रिय भावांनो आणि बहिणींनो आता आपण आपल्या प्रेमळ प्रभूची
प्रभूची स्तुती आणि आराधना करणार आहोत. म्हणून सगळ्यांनी संपूर्ण हृदयाने या स्तुती आराधनेमध्ये भाग घ्या. हालेलुया, 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 हालेलुया. माझ्या प्रिय भावांनो आणि बहिणींनो, आपलं संपूर्ण अंतःकरण त्या प्रेमळ प्रभूकडे लावा. तुम्ही जिथे कुठे आहात तिथे प्रेमळ प्रभू येशू ख्रिस्त आत्म्याच्या रूपात हजर आहे. तुमच्यामध्ये तो उपस्थित आहे. त्याच्याकडे आपलं हृदय लावा. आपल्या मनातल्या चिंता, विचार, आजार, दुखणे सगळं काही बाजूला ठेवा आणि त्या प्रेमळ प्रभूला आपल्या आत्म्याच्या डोळ्यांनी पहा. तो तुमच्या जवळ आहे, तो तुमच्या समीप आहे. त्या प्रेमळ प्रभूच्या आता आपण स्तुती आणि आराधना करणार आहोत. परंतु आपण घाणेरड्या, अशुद्ध, अपवित्र अंतःकरणाने त्याची स्तुती करू शकत नाही. म्हणून सगळ्यात प्रथम आपलं अंतःकरण स्वच्छ करा. मनात कोणाविषयी राग असेल त्यांना क्षमा करा. आपली स्वतःची पापे कबूल करा. केलेल्या पापांचा पश्चाताप करा आणि त्या प्रेमळ प्रभू येशूकडे आपल्या सगळ्या पापांची क्षमा मागा. थोडा वेळ शांत राहा आणि आपलं अंतःकरण स्वच्छ करा. आपलं हृदय स्वच्छ करा. पहा, त्या प्रेमळ प्रभू येशूने आपल्याला सर्व पापांची क्षमा केलेली आहे. त्याच्या पवित्र रक्ताने आपल्याला धुवून काढलेलं आहे. म्हणून त्या प्रेमळ प्रभू येशूला धन्यवाद द्या. त्याचे आभार माना. त्याची स्तुती करा. आपली मुख उघडा आणि हृदयाच्या खोल गाभाऱ्यातून त्याची स्तुती करा. पहा, तो प्रेमळ स्वर्गीय पिता किती महान आहे, थोर आहे. तो राजांचा राजा, प्रभूंचा प्रभू, देवांचा देव, स्वर्ग आणि पृथ्वीचा मालक आहे. त्या प्रेमळ स्वर्गीय पित्याला हृदयातून, अंतःकरणातून धन्यवाद द्या. त्याच्या आभार माना. त्याची स्तुती करा. कारण तो आपल्यावर अमर्यादित असं प्रेम करतो. म्हणून आपण सुद्धा त्याच्यावरती प्रेम केलं पाहिजे. कारण की आपलं हे कर्तव्य आहे. तो आपल्याला क्षणाक्षणाला सांभाळतो, आपल्या गरजा पूर्ण करतो. त्याने आपल्याला या क्षणापर्यंत जिवंत ठेवलेला आहे. त्याचा पवित्र श्वास या हृदयात चालू ठेवलेला आहे. या क्षणापर्यंत सगळ्या आजारांपासून, सगळ्या सैतानी हल्ल्यांपासून आपल्याला रक्षण दिलेलं आहे. म्हणून त्या प्रेमळ स्वर्गीय पित्याला धन्यवाद द्या. त्याचे आभार माना. त्याची स्तुती करा. आणि पुन्हा एकदा सुंदर अशी वेळ आपल्याला स्वर्गातून दिलेली आहे. त्याचा आदर, सन्मान, गौरव करण्यासाठी म्हणून त्या प्रेमळ पित्याला मोठ्याने टाळ्या वाजून हृदयातून धन्यवाद द्या. धन्यवाद. हृदयातून त्याचे आभार माना. त्याची स्तुती, त्याचा गौरव मोठ्याने टाळ्या वाजून धन्यवाद द्या. हृदयातून बोला धन्यवाद, 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 धन्यवाद. नाचून आणि गाऊन त्या प्रेमळ प्रभूला धन्यवाद द्या. धन्यवाद येशूला, धन्यवाद येशूला, धन्यवाद येशूला, धन्यवाद येशूला. हालेलुया. राजांच्या राजाला, प्रभूंच्या प्रभूला धन्यवाद येशूला. हालेलुया. राजांच्या राजाला, प्रभूंच्या प्रभूला धन्यवाद येशूला. महिमा गाद्याला, महिमा गाद्याला, महिमा गाद्याला, महिमा गाद्याला. हालेलुया. राजांच्या राजाला, प्रभूंच्या प्रभूला महिमा गाद्याला. हालेलुया. राजांच्या राजाला, प्रभूंच्या प्रभूला महिमा गाद्याला. गौरव दाद्याला, गौरव दाद्याला, गौरव दाद्याला, गौरव दाद्याला. हालेलुया. राजांच्या राजाला, प्रभूंच्या प्रभूला गौरव दाद्याला. हालेलुया. राजांच्या राजाला, प्रभूंच्या प्रभूला गौरव दाद्याला. धन्यवाद येशूला, धन्यवाद येशूला, धन्यवाद येशूला, धन्यवाद येशूला. हालेलुया. राजांच्या राजाला, प्रभूंच्या प्रभूला धन्यवाद येशूला. हालेलुया. राजांच्या राजाला, प्रभूंच्या प्रभूला धन्यवाद येशूला.
येशूला. धन्यवाद स्वर्गीय पिता, धन्यवाद स्वर्गीय धन्यवाद प्रभू येशू, धन्यवाद प्रभू येशू. धन्यवाद पवित्र आत्मा, धन्यवाद पवित्र धन्यवाद आत्मा. धन्यवाद प्रभू तुला धन्यवाद. धन्यवाद. धन्यवाद द्या माझ्या प्रिय भावांनो आणि बहिणींनो. त्या प्रेमळ प्रभूची स्तुती करा, त्या स्वर्गीय पित्याला हृदयातून धन्यवाद द्या. पहा, आठवण करा त्याच्या प्रेमाची, आठवण करा त्याच्या उपकारांची. त्याने आपल्यासाठी या सुंदर अशा सृष्टीची निर्मिती केलेली आहे. हे सुंदर असं आकाश, आकाशामध्ये सूर्य, चंद्र, तारे त्याने आपल्यासाठी निर्माण केलेले आहेत. त्याने आपल्यासाठी या पृथ्वीची निर्मिती केलेली आहे. या पृथ्वीवरती कोरडी जमीन आणि समुद्र निर्माण केलेला आहे. या जमिनीवरती झाडे झुडपे, पशुपक्षी, पशुप्राणी, डोंगर, टेकड्या, नदी, नाल्यांची निर्मिती केलेली आहे. त्याने आपल्यासाठी समुद्रामध्ये विविध प्रकारचे मासे, जीवजंतू, जलचर प्राणी निर्माण केलेले आहेत. म्हणून त्या प्रेमळ स्वर्गीय पित्याला सुंदर अशा सृष्टीबद्दल हृदयातून धन्यवाद द्या. त्याचे आभार माना. आपली मुख उघडा, कुणी शांत राहू नका. आपल्या मुखातून आवाज काढून हृदयातून त्याला धन्यवाद देत राहा. त्याचे आभार माना, त्याची स्तुती करा. त्याने ही सुंदर अशी सृष्टी शब्दांच्या द्वारे बनवलेली आहे आणि त्याने नंतर आपल्याला त्याच्या प्रतिरूप असं त्याच्या समानतेमध्ये आपल्या हातांनी बनवलेलं आहे. डोक्याच्या केसापासून पायाच्या नखापर्यंत संपूर्ण अवयवाने समृद्ध असं शरीर दिलेलं आहे. या शरीराबद्दल त्या स्वर्गीय पित्याला धन्यवाद द्या. त्याचे आभार माना, त्याची स्तुती करा की त्याने आपल्याला पाहण्यासाठी सुंदर असे डोळे दिलेले आहेत, ऐकण्यासाठी कान दिलेले आहेत, काम करण्यासाठी हात दिलेले आहेत, चालण्या फिरण्यासाठी पाय दिलेले आहेत, त्याचं पवित्र नाव घेण्यासाठी, बोलण्यासाठी आपल्याला तोंड दिलेलं आहे. या तोंडामध्ये वाचा दिलेली आहे. त्याने आपल्याला डोक्यावरती काळे भोर केस दिलेले आहेत. म्हणून त्या स्वर्गीय पित्याला धन्यवाद द्या. हृदयातून त्याची स्तुती करा. त्याच्या पवित्र नावाला उंचवा की त्याने आपल्याला पृथ्वीवरती एकट्याने अनाथ असं सोडलेलं नाही, तर आपला सांभाळ करण्यासाठी चांगले प्रेमळ आई वडील दिलेले आहेत, भाऊ बहिणी दिलेले आहेत, नातेवाईक दिलेले आहेत, चांगले मित्र मंडळी, शेजारी दिलेले आहेत. म्हणून त्या स्वर्गीय पित्याला धन्यवाद द्या. त्याचे आभार माना. त्याने आपल्याला चांगलं कुटुंब दिलेलं आहे, चांगली नोकरी दिलेली आहे, चांगला उद्योग व्यवसाय दिलेला आहे. म्हणून त्या स्वर्गीय पित्याला धन्यवाद द्या. त्याचे आभार माना. या सुंदर अशा सृष्टीबद्दल, या सुंदर शरीराबद्दल, सगळ्या अवयवांबद्दल, सुंदर अशा जीवनाबद्दल त्या स्वर्गीय पित्याला धन्यवाद द्या. त्याचे आभार माना. तो आपल्याला खाण्यासाठी अन्न देतो. त्या अन्नाच्या प्रत्येक कणाबद्दल त्याचे आभार माना. तो आपल्याला पिण्यासाठी पावसाचं गोड पाणी देतो. त्या पावसाच्या प्रत्येक गोड पाण्याच्या थेंबाबद्दल हृदयातून त्या पित्या परमेश्वराचे आभार माना. तो आपल्याला श्वास घेण्यासाठी शुद्ध हवा देतो आणि आज आपण जिवंत आहोत. त्याचीच ही करुणा आहे, त्याचीच ही कृपा आहे. या शुद्ध हवेबद्दल त्या स्वर्गीय पित्याला धन्यवाद द्या. त्याचे आभार माना. त्याची स्तुती करा. त्याचा महिमा गा. मोठ्याने टाळ्या वाजवून हृदयातून धन्यवाद द्या. हृदयातून बोला, धन्यवाद स्वर्गीय पित्या, धन्यवाद स्वर्गीय पित्या, तुझ्या प्रेमाबद्दल, तुझ्या दयेबद्दल, तुझ्या उपकारांबद्दल तुला धन्यवाद, 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 धन्यवाद. अजून गाऊन त्या प्रेमळ प्रभूची स्तुती करा. देवाचा महिमा वर्णावा, गौरव त्याचा करावा. धन्यवाद देवाला द्यावा, धन्यवाद देवाला द्यावा. देवाचा महिमा वर्णावा, गौरव त्याचा करावा. धन्यवाद देवाला द्यावा, धन्यवाद देवाला द्यावा. पापाची आम्हाला क्षमा करीतो, करुणा कृपेची वृष्टी करीतो. पापांची आम्हाला क्षमा करीतो, करुणा कृपेची वृष्टी करीतो. सन्मार्गावरी आम्हाला चालवितो, सन्मार्गावरी आम्हाला चालवितो. देवाचा अनुभव घ्यावा. धन्यवाद देवाला द्यावा, धन्यवाद देवाला द्यावा. देवाचा महिमा वर्णावा, गौरव त्याचा करावा. धन्यवाद देवाला द्यावा, धन्यवाद देवाला द्यावा. रोज पहाटे आम्हाला जागवितो, कृपा आशीर्वाद आम्हावर पाठवितो. रोज पहाटे आम्हाला जागवितो, कृपा आशीर्वाद आम्हावर पाठवितो. दिवस रात्र आम्हाला जपतो, दिवस रात्र आम्हाला जपतो. देवाचा अनुभव घ्यावा. धन्यवाद देवाला द्यावा, धन्यवाद देवाला द्यावा. देवाचा महिमा वर्णावा, गौरव त्याचा
जीवनाचे जल आम्हाला पाजवितो, उत्तम भाकर आम्हाला पुरवितो, जीवनाचे जल आम्हाला पाजवितो, उत्तम आरोग्य आम्हाला देतो, उत्तम आरोग्य आम्हाला देतो, देवाचा अनुभव घ्यावा, धन्यवाद देवाला द्यावा, धन्यवाद देवाला द्यावा, देवाचा महिमा वर्णावा, गौरव ज्याचा करावा, धन्यवाद देवाला द्यावा, धन्यवाद देवाला द्यावा, देवाचा महिमा वर्णावा, गौरव ज्याचा करावा, धन्यवाद देवाला द्यावा, धन्यवाद देवाला द्यावा, धन्यवाद देवाला द्यावा, धन्यवाद देवाला द्यावा. धन्यवाद स्वर्गीय पिता, धन्यवाद प्रभू येशू, धन्यवाद पवित्र आत्मा, धन्यवाद धन्यवाद. माझ्या प्रिय भावांनो आणि बहिणींनो, हृदयातून त्या प्रेमळ पित्याला धन्यवाद द्या, त्याचे आभार माना, त्याची स्तुती करा. पहा तो किती चांगला आहे, अनंत असा चांगला आहे, तो प्रेमाने भरलेला आहे, दयाळू कनवाळू कृपाळू परमेश्वर आहे. त्या प्रेमळ स्वर्गीय पित्याला हृदयातून धन्यवाद द्या. तो आपल्यावर अमर्यादित असं प्रेम करतो, त्याच्या प्रेमाला सीमा नाहीत, आकाशाहून उंच समुद्राहून खोल असं त्याचं प्रेम आहे. त्या प्रेमळ स्वर्गीय पित्याला हृदयातून धन्यवाद द्या, त्याचे आभार माना, त्याची स्तुती करा. तो आपल्याला कधीच एकट्याने अनाथ असं सोडत नाही, तर तो आपली काळजी घेतो, आपल्याला सांभाळतो, आपल्याला कधीच लज्जित आणि फजित होऊ देत नाही. पण त्या स्वर्गीय पित्याला धन्यवाद द्या, त्याचे आभार माना, त्याची स्तुती करा. एकदा मोठ्याने टाळ्या वाजून हृदयातून धन्यवाद द्या. धन्यवाद 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 प्रभू, तुला धन्यवाद 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 धन्यवाद. मेरा प्रभु मुझसे प्यार करता, मेरा दिल उससे भर जाता, मेरा प्रभु मुझसे प्यार करता, मेरा दिल उससे भर जाता. चाहे सब मुझको ठुकराए, चाहे सब मुझको ठुकराए, मेरा प्रभु मुझसे प्यार करता, मेरा दिल उससे भर जाता, मेरा प्रभु मुझसे प्यार करता, मेरा दिल उससे भर जाता. चाहे माँ बाप मुझको भूल जाए, चाहे माँ बाप मुझको भूल जाए, मेरा प्रभु मुझसे प्यार करता, मेरा दिल उससे भर जाता, मेरा प्रभु मुझसे प्यार करता, मेरा दिल उससे भर जाता. चाहे जग मुझसे दूर हटे, चाहे जग मुझसे दूर हटे, मेरा प्रभु मुझसे प्यार करता, मेरा दिल उससे भर जाता, मेरा प्रभु मुझसे प्यार करता, मेरा दिल उससे भर जाता, मेरा प्रभु मुझसे प्यार करता, मेरा दिल उससे भर जाता, मेरा प्रभु मुझसे प्यार करता, मेरा दिल उससे भर जाता, मेरा प्रभु मुझसे प्यार करता, मेरा दिल उससे भर जाता, मेरा प्रभु मुझसे प्यार करता, मेरा दिल उससे भर जाता, मेरा दिल उससे भर जाता, मेरा दिल उससे भर जाता. आणि आता माझ्या प्रिय भावांनो आणि बहिणींनो, आठवण करा त्या स्वर्गीय पित्याच्या प्रेमाची. आठवण करा, आपण जगाच्या अंधारात होतो, पापांमध्ये, दुःखांमध्ये, संकटांमध्ये, क्लेशांमध्ये जीवन जगत होतो. आपल्याला कोणतीच आशा नव्हती, आपल्याजवळ कोणच आधार नव्हता. त्या नरकाची वाट चालत चालत आपण चाललो होतो आणि आपला नाश त्या भयानक अग्नीत होणार होता. पण पहा, त्या स्वर्गीय पित्याची दया आपल्यावर झाली आणि त्याने आपल्याला आकर्षित आणि त्याच्या प्रिय पुत्राच्या राज्यात आणून ठेवलं. त्याने आपल्याला वाचवण्यासाठी त्याच्या एकुलत्या एक पुत्राला जगात पाठवलं. त्या प्रेमळ स्वर्गीय पित्याला हृदयातून धन्यवाद द्या. त्या प्रभू येशू ख्रिस्ताला हृदयातून त्याची स्तुती करा. तो प्रभू येशू ख्रिस्त राजांचा राजा, प्रभूंचा प्रभू, देवांचा देव, स्वर्ग आणि पृथ्वीचा मालक असून सुद्धा स्वर्गातला सगळा आदर, सन्मान, गौरव सोडून तो या जगात आला. आपल्यासाठी तो इतका नम्र आणि लीन झाला की त्याने मानवाचं रूप धारण केलं. त्या प्रेमळ प्रभू
येशूला धन्यवाद द्या. त्याचे आभार माना की त्याने आपल्यासाठी स्वतःचं रक्त वाहिलेलं आहे. त्याने आपले आजार, आपले क्लेश, आपली पाप, आपली संकट, आपली दुःख त्याने स्वतःच्या देहावरती वाहिलेले आहेत. त्याने आपल्यासाठी चाबकाचा भयानक मार खाल्लेला आहे. त्याच्या डोक्यात काटाचा मुकुट घालण्यात आला. त्याने वधस्तंभ वाहिला आणि त्याच वधस्तंभावरती त्याने स्वतःचं बलिदान केलं. त्या क्रूसावरती स्वतःचं बलिदान केलं. तो प्रभू येशू ख्रिस्त, त्या प्रभू येशूला धन्यवाद द्या. त्याच्यामुळेच आज आपल्याला आपल्या पापांची क्षमा मिळत आहे. तो आपला प्रभू आहे, तो आपला तारणारा आहे, तो आपला मुक्तिदाता आहे, तो आपल्या हृदयाचा राजा बनलेला आहे. तो प्रभू येशू ख्रिस्त आपल्या जीवनात आला आणि त्याने आपल्याला त्या जगाच्या अंधारातून काढून त्याच्या दिव्य प्रकाशात आणलेला आहे. जे आपण श्रापित होतो त्याने आपल्याला आशीर्वादित केलेला आहे. म्हणून हृदयातून त्याला धन्यवाद द्या. त्याचे आभार माना, त्याची स्तुती करा. तो प्रभू येशू ख्रिस्त किती प्रेमाने भरलेला आहे. त्या प्रेमळ प्रभू येशूला हृदयातून धन्यवाद द्या. तो प्रभू येशू ख्रिस्त आपल्या जीवनात आला आणि त्याने आपले आजार बरे केले. त्याने आपल्या अश्रू पुसले. त्याने आपल्या आत्म्याचे डोळे उघडले. आपलं नाव स्वर्गातल्या जीवनाच्या पुस्तकात लिहिलेलं आहे. त्याने आपल्याला स्वर्गाचं अभिवचन दिलेलं आहे की आता आपण मेल्यानंतर नष्ट होणार नाही, तर युगानं युग देवाबरोबर सर्व काळ जिवंत राहणार आहोत. मोठ्याने टाळ्या वाजवा. प्रेम प्रभू येशूचे आभार माना. त्याच्या दयेबद्दल, त्याच्या कृपेबद्दल, त्याच्या अनुग्रहाबद्दल हृदयातून धन्यवाद द्या. धन्यवाद, 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 धन्यवाद प्रभू, धन्यवाद. गाऊनी स्तुती प्रभू ख्रिस्ताची, आनंदे नाचूनी गाऊया. गाऊनी स्तुती प्रभू ख्रिस्ताची, आनंदे नाचूनी गाऊया. सर्वजण मोठ्या आवाजात गाऊनी स्तुती प्रभू ख्रिस्ताची, आनंदे नाचूनी गाऊया. हालेलुया, 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 हालेलुया. येशूची प्रीती किती महान, माझ्या पापांसाठी केले बलिदान. 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 हालेलुया, 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 हालेलुया. येशूचे रक्त किती महान, पापाच्या खात्यातून सोडविते. येशूचे रक्त किती महान, पापाच्या खाचेतून सोडविते. येशूचे रक्त किती महान, पापाच्या खाचेतून सोडविते. येशूचे रक्त किती महान, पापाच्या खाचेतून सोडविते. हालेलुया, 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 हालेलुया. येशूचे सामर्थ्य किती महान, सैतानी भाषातून सोडविते. 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 हालेलुया, 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 हालेलुया. गाऊनी स्तुती प्रभू ख्रिस्ताची, आनंदे नाचूनी गाऊया. 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 हालेलुया, 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 हालेलुया. आणि आता माझ्या प्रिय भावांनो आणि बहिणीनं पूर्णपणे शांत व्हा, कारण आता आपण त्या प्रेमळ स्वर्गीय पित्याची आराधना करणार आहोत. म्हणून सगळ्यांनी गुडघ्यावर या, संपूर्ण आत्म्याने
त्या प्रेमळ पित्याच्या आत्म्याशी एकरूप व्हा. आपले दोन्ही हात स्वर्गाकडे उंच करा आणि हृदयातून त्या प्रेमळ पित्याची, प्रभू येशू ख्रिस्ताची आणि पवित्र आत्म्याची आराधना करा. आत्म्याने आणि खरेपणाने त्याची उपासना करा, कारण तो आधी आणि अंत, अल्फा आणि ओमेगा, सुरुवात आणि शेवट आहे. तो सर्व शक्तिमान, सर्व व्यापी, सर्व ज्ञानी, सर्व श्रेष्ठ, सर्व समर्थ परमेश्वर आहे. तो पवित्र पवित्र अति पवित्र आहे. अगम्य प्रकाशात राहणारा तो देव आहे. त्याची आराधना आत्म्याने आणि खरेपणाने करा, त्याची उपासना करा. आराधना 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 राजासनावर बसलेल्या देवाची आराधना. राजासनावर बसलेल्या देवाची आराधना. आराधना 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 आराधना. पापांसाठी वधलेल्या कोकऱ्याची आराधना. पापांसाठी वधलेल्या कोकऱ्याची आराधना. आराधना 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 आराधना. हृदयामध्ये वसणाऱ्या पवित्र आत्म्याची आराधना. हृदयामध्ये वसणाऱ्या पवित्र आत्म्याची आराधना. आराधना 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 आराधना. उंच स्वराने गाऊया, हृदयात प्रभूला भाऊया. उंच स्वराने गाऊया, हृदयात प्रभूला पाहूया. आराधना 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 आराधना. पहा माझ्या प्रिय भावांनो आणि बहिणींनो, तो आपला प्रेमळ प्रभू येशू ख्रिस्त आपल्यासाठी तो मेला. आपल्यासाठी त्याने वधस्तंभावरचं लाजिरवाणं मरण स्वीकारलं. त्याला कबरेमध्ये ठेवण्यात आलं, परंतु तो मृत्यूच्या तिसऱ्या दिवशी पुन्हा एकदा जिवंत झाला. आणि आज देखील तो जिवंत आहे. 40 दिवस 40 रात्र त्याने आपल्या शिष्यांना दर्शनं दिली आणि 40व्या दिवशी तो स्वर्गात चढून गेला. आणि त्याच वेळेस आपल्या शिष्यांना त्याने अगोदरच एक वचन दिलं होतं. त्या अभिवचनाची त्याने आठवण करून दिली. त्याने अगोदरच सांगितलं होतं की मी पित्याकडे जाईन, पित्याला विनंती करीन, मग तो तुम्हाला दुसरा कैवारी सत्याचा आत्मा, पवित्र आत्मा देईल. आणि तेच अभिवचन
50व्या दिवशी प्रभू येशू ख्रिस्ताने पूर्ण केलं. बायबल सांगतं की माडीवरच्या खोळी शिष्य एकत्रित होऊन प्रार्थना करत असता अकस्मात आकाश उघडलं गेलं, भूमिकंप झाला आणि आकाशातून अग्नी आला आणि त्या अग्नीतून जिबांसारख्या जिबा प्रत्येक शिष्याच्या डोक्यावरून बसल्या आणि ते पवित्र आत्म्याने परिपूर्ण झाले. तोच पवित्र आत्मा देव आपल्याला देणार आहे. म्हणून आपल्या हृदयाचे अंतकरणाचे दरवाजे उघडा, दोन्ही हात उंच करा आणि मागा त्या पित्या परमेश्वराला पवित्र आत्मा, ये पवित्र आत्मा ये, ये पवित्र आत्मा ये, ये पवित्र आत्मा ये, तुझी दया घेऊन, तुझी दया कृपा घेऊन, तुझी स्वर्गीय शांती घेऊन ये, स्वर्गीय दान फळ घेऊन ये पवित्र आत्मा ये. आपले मुख उघडा आणि मागा त्या पित्या परमेश्वर पवित्र आत्मा, मागा त्या पित्या परमेश्वराला पवित्र आत्मा. तो पवित्र आत्मा तुमच्या अंतःकरणात येत आहे. स्वीकार करा पवित्र आत्म्याचा, स्वीकार करा. पावन आत्मा अंतरयामी, पावन आत्मा अंतरयामी, बरसा दो अपनी दया, अपनी दया, अपनी दया, बरसा दो अपनी दया, अपनी दया, अपनी दया. पावन आत्मा अंतरयामी, पावन आत्मा अंतरयामी, बरसा दो अपनी कृपा, अपनी कृपा, अपनी कृपा, बरसा दो अपनी कृपा, अपनी कृपा, अपनी कृपा. पावन आत्मा अंतरयामी, पावन आत्मा अंतरयामी, बरसा दो अपनी शांति, अपनी शांति, अपनी शांति, बरसा दो अपनी शांति, अपनी शांति, अपनी शांति. पावन आत्मा अंतरयामी, पावन आत्मा अंतरयामी, बरसा दो अपना प्रेम, अपना प्रेम, अपना प्रेम, बरसा दो अपना प्रेम, अपना प्रेम, अपना प्रेम. पावन आत्मा अंतरयामी, पावन आत्मा अंतरयामी, बरसा दो अपना दान, अपना दान, अपना दान, बरसा दो अपना दान, अपना दान, अपना दान. पावन आत्मा अंतरयामी, पावन आत्मा अंतरयामी, पावन आत्मा अंतरयामी. थैंक यू जीसस. धन्यवाद पवित्र आत्मा, धन्यवाद, धन्यवाद पवित्र आत्मा, धन्यवाद. थैंक यू होली स्पिरिट, थैंक यू होली स्पिरिट, थैंक यू होली स्पिरिट, थैंक यू होली स्पिरिट. हालेलुया, हालेलुया. धन्यवाद प्रभु यीशु, धन्यवाद प्रभु यीशु. हालेलुया, हालेलुया, हालेलुया. ज्यांच्याजवळ बायबल आहे त्याने पाहायचं आहे याकोबाचे पत्र अध्याय 4 वचन 13 पासून 15 पर्यंत.
याकोबाचे पत्र अध्याय 4 वचन 13 पासून 15 पर्यंत मी वाचून दाखवते. सर्वजण लक्ष द्या. अहो, जे तुम्ही म्हणता की आपण आज उद्या अमुक एका शहरी जाऊ, तेथे 1 वर्ष घालवू आणि व्यापारात कमाई करू, त्या तुम्हाला उद्याचे समजत नाही. तुमचे आयुष्य ते काय? तुम्ही वाफ आहात, ती थोडा वेळ दिसते आणि मग दिसेनाशी होते. असे न म्हणता प्रभूची इच्छा असेल तर आपण जगू व अमुक अमुक करू असे म्हणा. हालेलुया, 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 हालेलुया. माझ्या प्रिय भावांनो आणि बहिणींनो, या वचनातून अगदी सोप्या रीतीने, सोप्या स्पष्टीकरणाद्वारे याकोब आपल्याला समजावून सांगत आहे आपलं जीवन काय आहे, आपल्या जीवनाची सत्यता काय आहे. अहो, जे तुम्ही म्हणता की आपण आज उद्या अमुक एका शहरी जाऊ, तेथे व्यापार करू, कमाई करू, त्या तुम्हाला उद्याचे समजत नाही. तुमचे आयुष्य ते काय आहे? तुम्ही वाफ आहात, ती थोडा वेळ दिसते आणि मग दिसेनाशी होते. असे न म्हणता प्रभूची इच्छा असेल तर आपण जगू आणि अमुक अमुक करू असे म्हणा. हालेलुया, 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 हालेलुया. अगदी सोप्या शब्दात देवाचं वचन आपल्याला समजावून सांगत आहे की आपण कोण आहोत. वचन म्हणतं की तुमचं आयुष्य काय आहे, तुमचं आयुष्य ते काय. एखादा तरुण एखाद्या वृद्धाकडे बघतो आणि त्याला लंगडताना चालताना बघून हसतो की याला चालता येत नाही. एखादा तरुण टक्कल पडलेल्या एखाद्या वृद्ध पुरुषाला बघतो आणि हसतो आणि म्हणतो याच्या डोक्यावरचे सगळे केस गेले आहेत. तरुण सफेद केस झालेल्यांकडे बघतात आणि हसतात आणि म्हणतात यांचे सगळे केस पांढरे झाले आहेत. आणि एवढ्या चांगल्या शब्दात पण बोलत नाहीत, विचित्र विचित्र शब्दांनी त्यांना आवाज दिला जातो. कोण लंगडत असेल तर त्याला लंगडा बोलतात. कोणाची श्रवणशक्ती कमी झाली आहे त्याला बहिरा म्हणून हाक मारलं जातं. कोणाच्या डोक्यावरचे केस गेले आहेत त्याला टकल्या म्हणून हाक मारलं जातं. आणि अशा रीतीने खूप काही. कारण हा तरुण आहे, याला चांगलं धावता येतं, पळता येतं, याच्या डोक्यावर भरगच्च केस भरलेले आहेत, काळे भोर आहेत. वचन म्हणतं तुमचं आयुष्य ते काय? तुम्ही वाफ आहात. 20-21 वर्षाचा तरुण एखाद्या म्हाताऱ्या पुरुषाकडे बघून, त्याला लंगडताना बघून, त्याचं टक्कल बघून, कुणाचे पांढरे केस बघून, कुणाला लंगडताना बघून हसू शकतो. पण त्याला हे माहिती नाही आहे, हा जेव्हा माझ्या वयाचा होता ना तेव्हा हा पण असाच होता. ही आयुष्याची सत्यता आहे. जेव्हा हा माणूस, आज मी त्याला अशा वाईट स्थितीमध्ये बघतोय, तो जेव्हा 20-21 वर्षाचा होता तेव्हा असं टक्कल पडलेला नव्हता, बहिरा नव्हता, लंगडत नव्हता. तेव्हा तो माझ्यासारखाच होता. आणि मी जास्त शहाणपणा केला ना तर माझी अशी अवस्था एवढा म्हातारा व्हायला लागणार नाही, त्याच्या आधीच येईल. होते की नाही सांगा? आजकाल केस पांढरे व्हायला 50-60 वर्ष वय असावं थोडी लागतं आहे. तरुण 16 वर्षाचे 17 वर्षाचे येऊन रडतात आमच्याकडे, काय झालं आहे, केस पांढरे व्हायला लागले आहेत. एका मुलाने तर अशी साक्ष दिली होती, 14-15 वर्षाचा कोवळा मुलगा, त्याच्या डोक्यावरचे केस बरेच सफेद झाले होते आणि तो एवढा निराश झाला होता, एवढा निराश की आत्महत्या करायचा विचार करत होता. कारण त्याला असं वाटायचं मी आता अवघा 15 वर्षाचा आहे आणि एवढ्यातच माझे एवढे सगळे केस पांढरे झाले तर लवकरच सगळे केस माझे पांढरे होतील आणि मग सगळे मला हसतील आणि मग मला बाहेर उतरता येणार नाही. आणि त्याला एवढी लाज वाटायला लागली
ही साक्ष देताना तो मुलगा रडत होता. रडून त्याने सांगितलं की मी आत्महत्येचा विचार करत होतो. मला वाटलं लवकरच माझे सगळे केस पांढरे होतील आणि मग मी बाहेर उतरू पण शकणार नाही. खूप निराश झालो होतो. पण देवाची दया या मुलावर झाली की तो प्रार्थनेला आला. त्याने प्रार्थनेचं तेल वापरायची सुरुवात केली आणि काही दिवसातच जेवढे पांढरे केस झाले होते सगळे काळे झाले. हालेलुया, हालेलुया. म्हणजे आता काही 60 वर्षाचं होईपर्यंत थांबायची गरजच नाही आहे. 15 वर्षाच्या तरुणांचे पण केस सफेद होतात. पूर्वी म्हणायचे 40 नंतर डोळ्यांना चष्मा लागतो. आता पहिली दुसरीत मुलं आहेत त्यांच्या पण डोळ्यांना चष्मा आहे. मानवी जीवन काय आहे? प्रत्येकाने स्वतःला ओळखायला पाहिजे. आपण देवाला ओळखलं पाहिजे. देवाचा वैरी आणि आपला वैरी सैतान याला पण ओळखलं पाहिजे आणि आपण स्वतःला पण ओळखलं पाहिजे. सगळ्यात जास्त आपल्याला ओळख असावी देवाची आणि आपली स्वतःची. आपण कोण आहोत? आपण कोण आहोत? आपण स्वतःला काय समजतो? बायबल असं म्हणतं की स्वतःला शहाणे समजू नका, कारण ही माणसाची अवस्था आहे. प्रत्येकजण स्वतःला शहाणा समजतो आणि प्रत्येकाला वाटतं मलाच कळतं, माझ्याकडेच सगळं काही आहे आणि मीच काय तो आहे. वचन म्हणतं तुमचं आयुष्य ते काय आहे? तुम्ही वाफ आहात. वाफ, वाफ. बायबलमध्ये मानवी आयुष्याला अनेक उपमा आहेत, पण त्यातली ही उपमा फारच भयानक आहे. आपलं जीवन वाफेसारखं आहे. बायबल म्हणतं की तुम्ही रानातल्या गवतावर उगवणाऱ्या फुलांसारखे आहात. सूर्य तीव्र तेजाने उगवला की गवत करपतं, फूल मावळतं, गळून पडतं आणि त्याची सगळी शोभा नाहीशी होते. तसे तुम्ही आहात असं देव आपल्याला शिकवतो. पण त्या फुलाला काही तासाचं तरी अस्तित्व असते. इकडे तर देवाचं वचन म्हणतं की तुम्ही वाफ आहात. वाफेला किती अस्तित्व असते सांगा? तुम्ही सगळ्यांनी वाफ बघितली आहे. घरामध्ये जेवण शिजतं, वाफ निघते. पाणी उकळतं, वाफ निघते. आपण सगळेजण वाफ बघतो, पण त्या वाफेला अस्तित्व किती असते? 1 मिनिट पण नसते. ती आपल्या समोर दिसते आणि वर जाता जाता गायब होते. दुसरी वाफ, पुढची वाफ, पुढची वाफ, वर 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 जाता गायब होते. देवाचं वचन म्हणतं की तुम्ही तसेच आहात. ती आत्ता आहे आणि मग दिसेनाशी होते. अगदी त्याप्रमाणे आपलं जीवन आहे. आपण आत्ता आहोत आणि पुढचा क्षण आपल्याला माहिती नाही आहे. म्हणून प्रत्येक माणसाने स्वतःला ओळखणं गरजेचं आहे. प्रत्येक माणसाने आपली स्वतःची ओळख करून घेणं गरजेचं आहे. आता अशी ओळख करून घेऊ नका, मी अमुक शिकलेला आहे, मी अमुक घराण्याचा आहे, मी उच्च जातीचा आहे. ही आहे जगिक ओळख. असली ओळख काही उपयोगाची नाही. तुमची जात किती भारी आहे, तुमचं शिक्षणाचं सर्टिफिकेट किती मोठं आहे, तुमचा पगार किती मोठा आहे, तुम्ही किती पॉश एरियामध्ये राहताय, एखाद्या चाळीत राहताय की भारी फ्लॅटमध्ये राहताय, आणि फ्लॅटमध्ये राहत असाल तर साधी बिल्डिंग आहे की भारी बिल्डिंग आहे. तुम्ही फ्लॅटमध्ये राहताय तर नायगावला फ्लॅटमध्ये राहताय की बोरिवलीला राहताय की बँड्राला राहताय. असली ओळख नका करू. असे सगळेजण एकमेकांना ओळखतात, पण असली आपण स्वतःची ओळख करून घेऊ नये. आपण आपली स्वतःची म्हणजे आपल्या देहाची आणि आपल्या आत्म्याची खरी 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 ओळख करून घ्यावी. बायबल म्हणतं तुम्ही धूळ आणि माती आहात. आपण सगळे धूळ आणि माती आहोत. आदी मानवाला आदामाला परमेश्वर बोलला होता, तू माती आहेस, मी तुला मातीतून घडवलं आहे. मातीतून, तुम्हाला माहीत आहे हे आपलं शरीर माती आहे. बघा प्रत्येकाने आपापल्या हाताकडे. आता तोंड तर बघता येणार नाही कारण आपलं तोंड आपल्याला दिसत नाही. हा आपला हात काय आहे? तुम्ही खूप सुंदर दिसत असाल, देखणे. तुम्ही बोला मी माती आहे. तोंडाकडे हात करून बोला, कारण हे यहोवा देवाचं वचन आहे, मी तुला मातीतून घडवलं आहे.
आफ्रिकेतले काळे लोक मातीचे आहेत, आशियातले गहुवर्णीय मातीचे आहेत आणि युरोपातले गोरेपाण पण मातीचे आहेत. हालेलुया, हालेलुया. असं नका समजू की युरोपियन लोकांना बनवायला देवाने काहीतरी वेगळं मटेरियल वापरलं आहे. ते गोरेपाण आहेत ना, त्यांचं मटेरियल वेगळं आहे. आणि ते आफ्रिकेचे तर एकदम काळे कुट्ट हो. म्हणजे आपल्यामध्ये सावळे लोक असतील, पण आफ्रिकेसारखा सावळा कोण इकडे नाही आहे. ते एकदम सावळे, एकदम काळे कुट्ट, म्हणजे त्यांचे डोळे पण कधी कधी लक्षात येत नाहीत. त्यांचं मटेरियल वेगळं आहे का? आणि आपण भारतीय, आशिया खंडातले, आपलं मटेरियल वेगळं आहे. आधी मानवाला परमेश्वर म्हणाला, मी तुला मातीतून घडवलं आहे, आणि पुढे म्हणाला, तू पुन्हा एकदा मातीत जाशील. हालेलुया. 6000 वर्षापूर्वी परमेश्वर देव हे शब्द बोलला, आणि गेल्या 6000 वर्षात देवाच्या शब्दाला थांबवायची ताकद कुणामध्येच आलेली नाही आहे, कुणामध्येच नाही आहे. आपण इकडे सगळे जमलेलो आहोत. येशू ख्रिस्त येण्याच्या आधी आपल्यापैकी जेवढे लोक मरणार आहेत शरीरात, अनेकांना दफन केलं जाईल, शरीरं गाडली जातील, आणि अनेकांचं दहन होईल, म्हणजे शरीरं जाळली जातील. तुमच्या शरीराचं दफन हो की दहन हो, पण शेवटी त्याची माती होणार. 6000 वर्षापूर्वी यहोवा देव म्हणाला, मी तुला मातीतून घडवलं आहे आणि तू पुन्हा एकदा मातीत जाशील. गेल्या 6000 वर्षात जगाची फार मोठी प्रगती झाली, उन्नती झाली, तरक्की झाली, पण देवाचे शब्द अडवायची ताकद कुणामध्येच आलेली नाही आहे. जगामध्ये राजे होऊन गेले, महाराज होऊन गेले, मोठमोठे सम्राट होऊन गेले, जगाला ज्यांनी मोठी दहशत घातली असे मोठे मोठे बलाढ्य लोक जगामध्ये होऊन गेले. हिटलरसारखा हुकुमशाह होऊन गेला, आणि एक नाही अनेक हुकुमशाह जगाने बघितले, पण कोणाला पण देवाचे शब्द बदलायची ताकद नाही. आणि आजही जगभरात हुकुमशाह आहेत, आणि त्यांची पण तीच गत होणार आहे जी इतिहासातल्या अनेक हुकुमशहाची गत झाली. इतिहास साक्ष देतं, जगात किती राजे, महाराजे, सम्राट, हुकुमशहा होऊन गेले, पण त्यातला कोणीच विजयी झाला नाही, कोणीच नाही. या देवाच्या शब्दापुढे कोणालाच टिकता आलं नाही. माणसाला शह दिला आणि माणसांच्या रक्ताचे पाट वाहिले, पण देवाचा शब्द कोणाला बदलता आला नाही. तू माती आहेस आणि पुन्हा मी तुला मातीतून घडवलं आहे आणि तू पुन्हा एकदा मातीत जाशील. हे देवाचे शब्द कोणाला आणि कोणालाच बदलता आले नाहीत. हालेलुया, हालेलुया. मोठे मोठे हुकुमशहा माती बनून गेले, तर तुम्ही आणि मी काय सांगा? तुम्ही सांगाल आमची बायको पण आमचं ऐकत नाही आहे, अनेक बहिणी सांगतील आमची मुलं पण आमचं ऐकत नाही आहेत. आणि ते मोठे हुकुमशाह होऊन गेले, लाखो करोडो लोकांना अगदी नियंत्रित करणारे, ते पण सुटले नाहीत देवासमोर. म्हणून प्रत्येक माणसाने स्वतःला ओळखणं गरजेचं असते. एखादा भाऊ असा असतो, एखादी बहीण अशी असते, कुटुंबामध्ये हुकुमशहा असते, म्हणजे त्यांच्या शब्दाने कुटुंब चालतं. कधीकधी तो घरातला सगळ्यात धाकटा मुलगा किंवा धाकटी मुलगी असते. मी अशी कुटुंब बघितली आहेत, घरातला धाकटा मुलगा किंवा धाकटी मुलगी यांचा घरामध्ये मोठा आवाज असतो. कारण काय माहीत आहे? ते धाकटे ना, म्हणून सगळ्यांनी त्यांना आधीच डोक्यावर बसवलं असते. ते 10 वर्षाचे झाले तरी बाळच, 15 वर्षाचे झाले तरी बाळच. आई त्याला बाळाच म्हणते, बाळा. त्याचं लग्न झालं तरी बाळा. आता नवीन बाळ घरात येईल, तोपर्यंत हा आईचं बाळ आहे. बाळा बाळा बाळा. आणि मग हा जो बाळा असतो ना, हा सगळ्यांचा राजा बनतो. घरातला धाकटा मुलगा, धाकटी मुलगी हुकुमशहा बनते, आणि आई वडिलांनी आणि इतर भावंडांनी त्यांचं ऐकायचं असते. नाही ऐकलं तर ते थैमान घालतात. आणि मग आई वडील म्हणतात, नाही बाबा आम्हाला त्याचं ऐकावं लागतं, नाहीतर तो घरात गोंधळ घालतो, नाहीतर ती आमच्यावर खूप ओरडते. कोण? तुमचाच मुलगा, तुम्हीच जन्म दिलेला मुलगा,
तुम्हीच जन्म दिलेली मुलगी आणि यांना तुम्ही घाबरता. हालेलुया, हालेलुया. प्रत्येकाने समजून घ्या आपण कोण आहोत. तुम्ही घरामध्ये दहशत घालणारी व्यक्ती असाल, घरातले लोक तुम्हाला थरथर कापत असतील, तुमच्या आजूबाजूचे लोक तुम्हाला थरथर कापत असतील, तुमच्या समाजातले लोक तुम्हाला घाबरत असतील, पण एक दिवस तुम्हाला पण थरथर कापायचं आहे. तुम्ही कितीही मोठे हुकुमशहा असलात, तानाशहा असाल, तरी पण तुमचं काही चालणार नाही त्या सर्व समर्थ देवासमोर. त्या स्वर्गाच्या आणि पृथ्वीच्या प्रभू समोर कुणाचं काहीच चालत नाही. कोणी राजा असो की कोणी भिकारी असो, कुणाचं काही चालत नाही. प्रत्येक माणसाने स्वतःला ओळखावं, मी देवासमोर धूळ आणि माती आहे. माझं आयुष्य वाफेसारखं आहे. एका क्षणात मी असल्याचा नसला होऊ शकतो. आणि म्हणून शहाणपणा ह्यातच आहे की मी आपल्या जीवनदात्याला ओळखावं, त्याला शरण यावं, त्याच्यावर विश्वास ठेवावा आणि त्याच्या मार्गाने चालत राहून त्याला जे आवडेल ते करावं आणि त्याला खुश करावं. शहाणपणा यातच आहे की देवाला शरण यावं. शहाणपणा यातच आहे की देवाला खुश करावं, देवाच्या मार्गाने चालावं. मी कोणीतरी आहे आणि मला काहीतरी समजतं आणि सगळे मला घाबरले पाहिजेत आणि असा अहंकार करून आणि असं कठोर मन बाळगून आपण काहीही मिळवणार नाही, कारण आपण धूळ आणि माती आहोत. हालेलुया, हालेलुया, हालेलुया. ब्रदर नेहमी एक प्रसंग सांगायचे, एक घटना. तुमच्यापैकी अनेकांनी ती ऐकली असेल. एक माणूस आला होता सहभागिता शिबिरात आशीर्वाद घ्यायला. बायकोने हाताला धरून आणलं होतं. त्या माणसाची समस्या काय होती? सबंध शरीर चांगलं धडधाकड होतं, पण डोळ्याची उघडझाप व्हायची, एवढी व्हायची की त्यांना पुढचं काही दिसतच नसे. सतत डोळे असे उघडझाप 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 होत राहायचे आणि थांबत नव्हतं. त्यामुळे त्याला पुढचं काही दिसायचं नाही. कुठे जायचं आहे तर बायकोचा आधार घेऊन चालावं लागायचं. ज्या वेळेला सहभागिता शिबिरात या माणसाला आशीर्वादासाठी आणलं गेलं, त्यांनी ब्रदरांना सांगितलं की मी रिटायर्ड होईपर्यंत व्यवस्थित होतो आणि रिटायर्ड झाल्यानंतर 2 दिवसाने माझ्या डोळ्याने ही समस्या सुरू झाली आणि तेव्हापासून खूप उपचार झाले, पण मी बरा होत नाही आहे. एका डॉक्टरांनी असा काहीतरी सल्ला दिला होता की डोळ्यांमध्ये पापणीमध्ये इंजेक्शन द्यावं लागेल. तेव्हा हा माणूस घाबरला आणि त्याने ते काही उपचार करून घेतले नाहीत. प्रार्थनेला आले आणि ब्रदरांकडून आशीर्वाद घेतला. नंतर ते बरे झाले. देवाच्या मोठ्या कृपेने त्यांनी येऊन साक्ष दिली. पण ब्रदर म्हणायचे, मी त्यांना म्हटलं तुम्ही रिटायर्ड होईपर्यंत चांगले होतात आणि 2 दिवसांनी तुमच्या डोळ्यांना समस्या झाली. आता बायको तुम्हाला हाताला धरून जिकडे तिकडे नेते. बायकोने नेल्याशिवाय तुम्ही जाऊ शकत नाही. याचा अर्थ असा की तुम्ही जीवनभर बायकोवरती दादागिरी केलेली आहे, तिला असं मुठीत ठेवलं आहे. म्हणून आता देवाने तुम्हाला तिच्या मुठीत ठेवलं आहे. तिने नेलं तर तुम्ही जाणार, तिने नाही नेलं तर काय कराल? आणि देव पण कसा हुशार, तिची सगळी सोय करून ठेवली. हा रिटायर्ड होईपर्यंत चांगला होता आणि रिटायर्ड झाल्यानंतर 2 दिवसांनी लगेच ही समस्या सुरू झाली. हालेलुया, हालेलुया, हालेलुया. एक पती पत्नी ब्रदरांकडून आशीर्वाद घ्यायला आले होते. पतीला मोठा आजार होता आणि बायको विचारते ब्रदरांना, हे आमचे बरे होतील का? हे आमचे बरे होतील का? ब्रदर म्हणाले, हां तुम्ही विश्वास ठेवा, तुमच्या विश्वासाच्या द्वारे देव त्यांना बरं करील. मी तसं नाही म्हणत आहे, म्हणजे सुधारतील का? ती म्हणते त्यांचा आजार जाऊन मला फायदा नाही आहे, ते सुधारले तरच मला फायदा आहे. कारण लग्न झाल्यापासून आज गायत त्यांनी माझा प्रचंड छळ केलेला आहे, प्रचंड छळ केला आहे. आणि आता ते आजारी आहेत तरी पण ते माझा छळ करत आहेत. जर ते बरे झाले तर पूर्वीसारखाच माझा जात सुरू राहील. म्हणून ते बरे होऊन फायदा नाही आहे, ते सुधारले तर मला फायदा आहे. माणसाने स्वतःला ओळखावं, मी कोण आहे,
कशासाठी आम्ही आवाज करावा, कशासाठी आम्ही दुसऱ्यांना आपल्या मुठीत ठेवावं, कशासाठी आम्ही अहंकार करावा आणि कशासाठी आम्ही शहाणपणाने वागावं. आम्ही एका क्षणात असल्याचे नसले बनतो. आम्ही धूळ आणि माती आहोत. देवासमोर आम्ही कोणीच नाही. देव आमचं सहन करतो, सहन करतो, सहन करतो आणि मग जेव्हा असह्य होतं तेव्हा देव हात उचलतो आणि आम्हाला दाखवतो. पण कधीही देव एका झटक्यात मोठा फटका मारत नाही. तो हळूहळू फटके देऊन आम्हाला सुधारवायचा प्रयत्न करतो, पण तरी पण आमचा शहाणपणा संपत नाही. मग त्याला मोठा फटका द्यावा लागतो. हालेलुया, 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 हालेलुया. अहंकार सोडून द्या, मनाचा कठोरपणा सोडून द्या, कठीणपणा सोडा. कारण तुम्हाला उद्याचा दिवस माहिती नाही आहे. तुम्ही आता धावता फिरता चांगले धडधाकट आहात, तुम्हाला उद्याचा क्षण माहिती नाही आहे, पुढची वेळ तुम्हाला माहिती नाही आहे. शहाणपणा यातच आहे, देवाला शरण या. शहाणपणा यातच आहे, नम्र व्हा, देवाच्या मार्गाने चाला, देवाला जे आवडेल ते करा. हा शहाणपणा आहे. मिरवत राहणं, अहंकारी बनणं आणि कठोर मनाने वागणं यात काही शहाणपणा नाही, कारण याच्याने आपण स्वतःचं नुकसान करून घेतो. हालेलुया, हालेलुया. मी तुम्हाला म्हटलं की एखादा तरुण एखाद्या वृद्ध माणसाकडे बघतो आणि हसतो, चेष्टा करतो, टिंगल करतो, तेव्हा त्याला हे कळत नाही की मी पण त्या अवस्थेला जाणार आहे. आणि अतिशहाणपणा केला तर ते वय व्हायच्या आधीच ती अवस्था प्राप्त होणार आहे. अगदी त्याप्रमाणे तुम्ही मला सांगा की आजपर्यंत तुम्ही किती लोकांना मरताना बघितलं आहे. मरताना तुमच्या कुटुंबात, तुमच्या आजूबाजूला, समाजामध्ये, काही नाही तर यूट्यूबवर तरी बघितलं असेल लोकांना मरताना. मेलेल्या लोकांची शरीरं, मेलेल्या लोकांचं शरीर आणि तुमचं शरीर यामध्ये काय फरक आहे सांगा. त्याच्याकडे डोळे आहेत पण त्याला बघता येत नाही, त्याच्याकडे हात आहेत पण त्याला उचलता येत नाही, पाय आहेत पण त्याला चालता येत नाही, त्याच्याकडे पण शरीर आहे. एक प्रेत. मला काही गोष्टीचं हसायला येतं. लोक जिवंत माणसाला घाबरत नाहीत पण प्रेताला घाबरतात. घाबरायचं तर जिवंत माणसाला घाबरा, तो काय करेल सांगता येत नाही. माणूस बोलला म्हणजे अख्ख्या जगातला भयानक प्राणी आहे. तुम्ही कोणाला भयानक समजता? वाघाला, सिंहाला? नाही 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 नाही. येशूचं वचन आहे, माणसांच्या बाबतीत जपून राहा. सबंध पृथ्वी तलावरचा भयानक प्राणी म्हणजे माणूस. आजकाल बघा, नवरा बायकोला झोपेत मारतो, बायको नवऱ्याला झोपेत मारते. किती चाललं आहे सांगा, किती चाललं आहे. ज्याच्यावर भरवसा ठेवून एक तरुण मुलगी आपल्या आईवडिलांना सोडते आणि एका मुलाच्या मागे जाते, तो मुलगा तिचे तुकडे तुकडे करतो. काय चाललं आहे अवतीभोवती? माणूस दिवसेंदिवस भयानक बनत चाललेला आहे, भयानक. लोक म्हणतात आम्ही विश्वास ठेवला आणि विश्वासाने अमुकाबरोबर भागीदारीत बिझनेस सुरू केला, त्या माणसाने आम्हाला डुबावलं, बुडवून टाकलं आणि स्वतः सगळे पैसे घेतले, आमचं भांडवल घेतलं, सगळं घेतलं आणि आम्हाला कर्जबाजारी केलं. भयानक कोण आहे? कुत्र्याला तुम्हाला फसवता येत नाही, सिंहाकडे ती अक्कल नाही आहे, वाघाकडे तो शहाणपणा नाही आहे. तुम्हाला लुबाडायचं कसं, फसवायचं कसं, ते का तुमच्यावर झडप घालतात? कारण तो त्यांचा स्वभाव आहे. ते जंगली प्राणी आहेत, त्यांचा स्वभाव आहे, त्यानुसार ते झडप घालतात. पण त्यांना कपट नाही करता येत, त्यांना लबाडी नाही करता येत, त्यांना लुटता नाही येत, त्यांना प्रेमाचा देखावा करता येत नाही. प्रेमाचा देखावा करायचा आणि मग त्या व्यक्तीचा गळा दाबायचा, हे सिंहाला आणि वाघाला जमत नाही. ते फक्त माणसाला जमते, कारण देवाने माणसालाच अक्कल दिली आहे. सबंध पृथ्वी तलावर देवाने करोडो जीव बनवले आहेत, पण त्या करोडो जीवामध्ये अक्कल मात्र माणसाला दिली आहे. म्हणून पृथ्वी तलावरचा भयानक प्राणी म्हणजे माणूस. आणि लोक आजकाल माणसाला घाबरत नाही, प्रेताला घाबरतात. पण त्या प्रेताकडे डोळे आहेत, बघता येत नाही, हात आहेत, उचलता येत नाही, पाय आहे, चालता येत नाही. तुम्ही अशी किती प्रेतं बघितली असतील, व्हिडिओमध्ये बघितली असतील किंवा प्रत्यक्ष बघितली असतील, तुमच्या घरात कोणी मरण पावलं असेल. जेव्हा तुम्ही बघता तेव्हा तुम्हाला एवढं तरी वाटतं का, एक दिवस माझी पण अशी अवस्था होणार आहे. निर्जीव
निश्चल, हालता येत नाही, चालता येत नाही, बोलता येत नाही, या स्थितीला मी पण पोहोचणार आहे. किती लोकांना हे सत्य कळतं. काही जण असा मृत्यू बघितला की थोडा वेळ घाबरतात. हे विशेष कधी दिसलं माहीत आहे? कोरोनाच्या संकटाच्या काळात लोक खूप घाबरले होते. हा मेला, तो मेला, ती मेली, ती मेली, सगळे एवढे घाबरले होते. उद्या माझा नंबर लागतो की काय? प्रत्येकाला धाकधूक धाकधूक कसली, उद्या माझा नंबर लागला तर. पण तो कोरोनाचा संकट काळ संपला आणि सगळे कडक झाले, विसरून गेले. मृत्यू आपल्यापासून दूर नाही हे लक्षात ठेवा. म्हणून वचन म्हणतं, तुम्ही वाफ आहात, ती थोडा वेळ दिसते आणि मग दिसेनाशी होते. मृत्यू आपल्यापासून खूप फार दूर नसतो. उगाच आपल्याला असं वाटतं की हा मेला, तो मेला, तो मेला, पण मी मात्र कायमचा राहणार. कोणी कायमचं राहत नाही, लक्षात ठेवा. कसलाही फाजील गर्व करू नये आणि शहाणपणा करू नये आणि उगाच आत्मविश्वास दाखवू नये. आपण कोणीच नाही आहोत. आपण स्वतःला जरा पण वाचवू शकत नाही, जरा पण नाही. माणूस स्वतःला वाचवू शकत नाही. जर वाचवता आलं असतं तर आज जगात एवढे अपघात झाले नसते, एवढे खून झाले नसते आणि एवढ्या वाईट गोष्टी जगामध्ये घडल्या नसत्या. खूप वर्षापूर्वीची घटना आहे. आपल्या प्रार्थना केंद्रामध्ये एक तरुण मुलगा आला प्रार्थनेसाठी आणि मग काही काळाने त्याने सांगितलं की मला इथे सेवा करायची आहे. सेवा, मला इकडे कायमचं येऊन जाऊन सेवा करायची आहे. देवाची सेवा करण्याची माझी इच्छा आहे. तुम्ही मला पगार द्या किंवा देऊ नका, पण मला देवाची सेवा करायची आहे. त्या व्यक्तीला सेवेसाठी ठेवलं गेलं. त्यावेळेला केंद्रात अगदी तुटपुंजा थोडंफार मानधन दिलं जायचं, तेही त्याला दिलं जात होतं. त्याने कधी तक्रार केली नाही, काही नाही. सेवेला रोज येत होता, जात होता, सगळं व्यवस्थित चाललं होतं. मला वाटते 7-8 महिने भरले आणि 7-8 महिन्यानंतर मग त्या व्यक्तीने सांगितलं आपल्या एका भावाला, मी आता येणार नाही सेवेला, कारण मला बाहेर नोकरी करायची आहे, मला बाहेर नोकरी करायची आहे, म्हणून मी आता सेवेला येणार नाही. तेव्हा आपल्या भावाने उत्तर दिलं, पण तुम्ही आधी तर हे काही सांगितलं नव्हतं की तुम्ही काही काळाने बाहेर जाणार आहात नोकरी करायला. तुम्ही म्हणाला होतात की तुम्हाला देवाची सेवा करायची आहे. त्या व्यक्तीचं उत्तर असं होतं, त्याचं काय आहे ना, मला खूप वर्ष अशुद्ध शक्तीचा त्रास होता आणि मग मी जेव्हा प्रार्थनेला यायचो तेव्हा इकडे मला बरं वाटायचं, पण घरी गेल्यानंतर पुन्हा मला त्रास होत होता. म्हणून मी असा विचार केला की खूप लोक सेवेला येतात आणि पूर्ण बरे होतात, तर आपण पण सेवा करूया. एकदा बरे झालो की मग निघून जायचं. आता जे लोक केंद्रात सेवा करायचे त्यातले काही लोक सांगून करायचे की आम्हाला काही काळासाठी सेवा करायची आहे किंवा आम्हाला काही समस्या आहे म्हणून आम्हाला देवाची सेवा करायची आहे. या व्यक्तीने तसं काही सांगितलं नव्हतं, कारण त्यांना खात्री नव्हती मी सांगितलं तर मला ठेवतील की नाही. म्हणून तो सोडून जाताना म्हणतो की आत्ता माझा अशुद्ध आत्मा पूर्ण निघून गेलेला आहे, आता मी ठणठणीत आहे, आता मी घरी पण चांगला राहतो, मला काही त्रास होत नाही, म्हणून आता माझं सगळं छान छान झालं, आता मी बाहेर नोकरी करतो. म्हटलं ठीक आहे, जाणाऱ्यांना कोणी अडवत नाही. श्रीमंत तरुण गेला, येशूने त्याला अडवलं नाही. हा गेला, छान बाहेर नोकरी केली, 8-10 महिने की वर्षभर मला माहिती नाही, आणि येत होता प्रार्थनेला कधी अधूनमधून. आणि मग एकदा प्रार्थनेला आला, नाचत नाचत आला, गोल 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 घुमत, आणि मग सगळ्या हॉलमध्ये नाचायला लागला. म्हणजे काय तुम्हाला कळलं? अशुद्ध आत्मा घेऊन आला. त्यांना म्हटलं, बाबा रे अशी अवस्था कशी झाली? नाही, मी सेवा सोडून गेल्यावर काही काळ बरा होतो, आता माहिती नाही मला पुन्हा त्याच अशुद्ध आत्म्याने पकडलं. म्हणजे तुला काय वाटलं होतं अशुद्ध आत्मा तुझ्यातून गेला आणि झोपला का? झोपला? सैतानाचा त्रास होता मला, म्हणून मी विचार केला मी सेवेला येतो आणि बरा झालो की बाहेर जाईन. मग तू सांगायचं होतं, देवाचं राज्य प्रामाणिकपणावर उभारलेलं आहे. देवाला सत्य आवडतं, असत्य आवडत नाही. जे काही आहे ते प्रामाणिकपणे बोलायला पाहिजे होतं, सांगितलं नाही, कारण त्याला माहिती होतं असं जास्त त्रास असलेल्या व्यक्तींना आम्ही सेवेसाठी ठेवत नसू, म्हणून त्याने सांगितलं नाही. बरा झाल्यावर त्याला वाटलं आता सगळं झालं, गेला तो सैतान कुठे दुबईला पळून, आता काही भारतात येणार नाही माझ्या बाजूला. हालेलुया, हालेलुया, हालेलुया,
हालेलुया. स्वतःला ओळखा की आपण कोण आहोत. आपण दुबळे लोक आहोत. किती लोक देवाला पण फसवायचा प्रयत्न करतात. त्यांना असं वाटतं की आम्ही देवाला पण फसवू शकतो. तुम्ही देवाला फसवू शकता. काही लोक निवासी शिबिरात येताना खोटी कारणं देऊन येतात, कारण त्यांना माहीत आहे खरी कारणं सांगितली तर कदाचित आम्हाला शिबिरात घेतलं जाणार नाही. शिबिरामध्ये काही मोठी समस्या असेल, काही मोठा आजार असेल, जसा हार्टचा त्रास किंवा काही कॅन्सर, आम्ही विचारपूस करून त्या व्यक्तीने खरं सांगितलं तर घ्यायचं की नाही ते ठरवतो. आणि जरी आम्ही शिबिरात नाही घेतलं तरी मग आम्ही त्यांना दुसरा मार्गही देतो. पण तरी काही लोक खोटं बोलतात आणि शिबिरात येतात. फायदा काय होतो सांगा? काहीच होत नाही, उलट नुकसान होतं. कारण देवाला कोणीच फसवू शकत नाही. स्वतःला ओळखा. आपल्या ताकदीला खूप मर्यादा आहेत, खूप मर्यादा. आपल्या बुद्धीला खूप मर्यादा आहेत. तुम्ही म्हणाल मी हे करू शकतो, मी ते करू शकतो, मी हे करेन, मी ते करेन, मी ते करेन. तुमच्या सगळ्या कल्पना आणि योजना व्यर्थ आहेत. जोपर्यंत देवाची कृपा तुम्हाला लाभणार नाही तोपर्यंत तुमची मेहनत व्यर्थ आहे. तुमच्या योजना व्यर्थ आहेत. योजना तुम्ही खूप करू शकता, पण त्यावर देवाचा आशीर्वाद असण्याची गरज आहे. आणि देवाचा आशीर्वाद कुठे येतो सांगा? जो देवाला शरण आलेला आहे, जो देवाशी प्रामाणिक आहे, जो त्याच्यावर विश्वास ठेवतो आणि जो त्याच्या मार्गाने चालतो, त्याच्या योजनांवर देव आशीर्वाद देतो. त्याच्या कल्पनांवर देव आशीर्वाद देतो. हालेलुया, हालेलुया, हालेलुया. माझ्या प्रिय भावांनो आणि बहिणींनो, स्वतःला ओळखा. अहंकारी होऊ नका, कठोर मनाची होऊ नका, कठीण बनू नका, नम्र व्हा. कारण आपण कुणीच नाही आहोत. आपण धूळ आणि माती आहोत. अर्थात आपल्याकडे जे काही सामर्थ्य आहे, जी काही शक्ती आहे, ती ख्रिस्त येशूमध्ये आपल्याला प्राप्त झालेली आहे. ख्रिस्त येशूमध्ये आपण आत्म्यात बलवान आहोत. आपण सैतानाला हाकलू शकतो. ख्रिस्त येशूमध्ये आपल्या आत्म्यामध्ये फार मोठी ताकद आहे. पण ही सगळी ताकद देवाची आहे, आपली नाही. आपण बोलू मी ताकदवान आहे, पण कशामध्ये? देवामध्ये, स्वतःमध्ये नाही. मी प्रभूमध्ये शक्तिशाली आहे, मी प्रभूमध्ये सामर्थ्याने भरलेला आहे, पण मी स्वतःमध्ये मात्र एक दुर्बळ, कमजोर, अशक्त व्यक्ती आहे. स्वतःमध्ये मी धूळ आणि माती आहे. मी ना स्वतःच्या शरीरावर भरवसा ठेवू शकत, ना स्वतःच्या बुद्धीवर भरवसा ठेवू शकत. या हातावर भरवसा ठेवला तर हात मला साथ देणार नाही. बुद्धीवर भरवसा ठेवला तर बुद्धी मला साथ देणार नाही. आमची ताकद, आमचं सामर्थ्य हे आमच्या शरीराचं नाही आहे, हे आमच्या प्रभूचं आहे. हालेलुया, 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 हालेलुया. माझ्या प्रिय भावांनो आणि बहिणींनो, म्हणून नम्र व्हा. सगळा अहंकार सोडून द्या, सगळा गर्व काढून टाका. हृदयाचा कठोरपणा सोडून द्या. तुमच्यामध्ये असे काही भाऊ बहिणी असतील, दुसऱ्यांशी खूप कठोरपणे बोलतात, जे वाटेल ते बोलतात, कोणाशी कितीही कठोरपणे वागतात. हा कठोरपणा काढून टाका. मिरवू नका. कसल्याच गोष्टीसाठी, शिक्षणासाठी नाही, सौंदर्यासाठी नाही, पैशामुळे नाही किंवा इतर कोणत्याही गोष्टीमुळे मिरवू नका. गर्विष्ठ होऊ नका, अहंकारी बनू नका. नम्रपणा घ्या. शहाणपणा यातच आहे की आपण देवाला शरण यावं. शहाणपणा यातच आहे की आपण देवावर विश्वास ठेवावा, आपण आपल्या जीवनदात्याला ओळखावं. आणि शहाणपणा यातच आहे की आपण देवाच्या मार्गाने चालत राहावं, ज्यामुळे तो निर्माणकर्ता आपल्यावर संतुष्ट होऊन आपल्याला आशीर्वादित करेल. आणि जे देवावर विश्वास ठेवून देवाच्या मार्गाने चालत राहतात ते या जगात देवाची कृपा, देवाचे आशीर्वाद मिळवतात. आणि हे जीवन संपलं की ते देवाच्या घरात म्हणजे स्वर्गात प्रवेश करतील. हालेलुया, 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 हालेलुया. या ताईंचं नाव बबिता आहे. त्यांच्या मुलीला काही महिन्या अगोदर अचानकमध्ये तिचा आवाज बंद झाला आणि तिच्या थरथर ती अशी कापायला लागली. त्यांना काही कळेना. मग त्याच्यानंतर हळूहळू तिचा आवाजच बंद झाला. जवळजवळ 1 महिना तिच्या मुखातून आवाजच येत नव्हता. तिचा आवाज पूर्णपणे बंद झालेला आणि त्यामुळे ती घाबरली पण होती. त्याची आई पण घाबरल्या होत्या.
त्या दवाखान्यात गेल्यानंतर त्यांना सांगण्यात आलं होतं की तुम्हाला मोठ्या हॉस्पिटलमध्ये घेऊन जावं लागेल आणि तिच्या घशामध्ये नळी टाकून आम्हाला चेक करावं लागेल. परंतु त्या भीतीपोटी त्या गेल्या नाही आहे. परत घरी आल्या. घरात आल्यानंतर त्यांनी कौटुंबिक प्रार्थना करायला सुरू केली. स्वतः देखील ती मुलगी प्रार्थना करायला लागली. आजारमुक्तीची वचनं जसं तसं मनामध्ये वचनं बोलायला लागली. त्या देखील प्रार्थना करायला लागल्या. संपूर्ण घरातल्या कुटुंबाने प्रार्थना करायला सुरू केल्यानंतर प्रभूची दया त्या मुलीवर झाली आणि आता जवळजवळ 1 महिन्यापेक्षा जास्त झालेला आहे. तिचा आवाज आलेला आहे. आता ती व्यवस्थित बोलते. प्रभू येशूने त्या बंधनातून तिला मुक्त केलेलं आहे. म्हणून तुम्ही सर्वांनी जोरात टाळ्या वाजवून प्रभू येशूला धन्यवाद द्या. पहिले तुझा आवाज बंद झालेला. हो. म्हणजे आता जसं मी तुला विचारतो तू हो बोलली, पहिलं हो पण बोलता येत नव्हतं. बोलाय पण ओळा नाही बोलायला आवाज येतच नव्हता. आणि काय झालेलं तुला? असा पोटाची एक्सरसाइज नाथ बस. म्हणजे पोटात असं दुखायसारखं आणि घसा पण तुझा जाम झालेला. 1 महिन्यापासून तुला बोलताच येत नव्हतं. मग तुला हाक मारत तेव्हा आईला कसं काय हाक मारायची काय? ते बसाय आले काय मामाला सांग काय येईल हाला मला हे अशी करा लाग काय मासे कापाया लाग तर मग आम्ही दवाखान्यात घेऊन गेले. दवाखान्यात सांगत काय तुम्हाला मोठे डॉक्टराचं नाही लागेल, वापेलं नाही तर काय ना अशी नली घालून चेक करा लागेल सांगला. तर आम्ही मग दवाखान्यात नेलीच नाही ना. आम्ही रोज याच्यासाठी प्रार्थना करायला लागली रातचे. मग म्हणजे तुम्ही स्वतःच घरामध्ये प्रार्थना त्याच्यासाठी करायला लागली? रोज मग 1 दिवस पण आम्ही प्रार्थना चुकवलात नाही. रोज 1 महिना बठ्ठा आम्ही प्रार्थना केली. आम्ही जेवण पण नका का ना आखा दिस तरी मग तशीच रांधुती तर तसाच रहे. याचं जेवायचं झालं काय तसाच जाय. वखत झाला 5 वाजलं काय त्याच्या माहीन जाय. नाही पण तिचा आवाजच नुसता बंद झाला का? ती काय खाय प्यायची पण बंद झालेलं? असं खाय जेवण जात होतं पण तो आवाज तिचा बंद झालेला. हां आवाज बंद आहे. आता ती बोलते. आता बेस आहे. हो. देवाने या मुलीला बरं केलेलं आहे. पण तुम्ही सर्वांनी जोरात टाळ्या वाजून प्रभू येशूला धन्यवाद द्या. तुमचं नाव काय? उमेश लक्ष्मण राबड. तुमची काय साक्ष आहे? माझी साक्ष आहे की मला 10 वर्षानंतर एक म्हणजे पहिली मुलगी आहे ती 2015ला झालेली. त्याच्यानंतर 10 वर्ष अशीच गेली. आम्ही देवाकडे प्रार्थना करते की आम्हाला एक मुलगा व्हावा म्हणून. आम्ही ब्रदरच्या कबरबरोबर जाऊन पण प्रार्थना करायचो, घरी पण प्रार्थना करायचे. तसेच आम्ही म्हणजे 25 डिसेंबरमध्ये नाताळाच्या दिवशी एका म्हणजे इथेच बाई येते त्याच्या घरी आम्ही जाऊन प्रार्थना केली. ते सामूहिक म्हणजे प्रार्थना केली. त्यांनी पण आमच्यासाठी प्रार्थना केली की तुम्हाला बाळ व्हावं म्हणून. एका विश्वासी कुटुंबामध्ये जाऊन तुम्ही प्रार्थना करत होता आणि तसेच तुम्ही ब्रदरांच्या स्मारकाकडे जाऊन पण प्रार्थना करत. सिबिलमध्ये पण गेलेलो आम्ही. ते इथे वेदनेला भरायची ना तेव्हा शिबिरला पण गेले. तिथे पण आम्ही प्रार्थना करायचो. निवासी शिबिर वगैरे पण केलं की तुम्हाला दुसरं बाळ व्हावं म्हणून? निवासी शिबिर पण केलं आम्ही. तिथे पण बाळ व्हावं म्हणून हीच प्रार्थना करतो. चिठ्ठी वगैरे नाही टाकली पण आम्ही प्रार्थनाच करत होतो. आणि त्याच्यानंतर ही 25 डिसेंबर नंतर म्हणजे गरोदर राहिली असं आम्हाला कळालं. तेव्हा आम्ही 3 महिन्यानंतर गेलो हॉस्पिटलमध्ये गेलो. तेव्हा सोनोग्राफी करायला लावले त्यांनी. जेव्हा सोनोग्राफी केली तेव्हा 2 बाळ दाखवलं. एक बाळाचं म्हणजे एक राईटचं बाळ एक म्हणजे लेफ्टचं होतं असं. ते लेफ्टचं बाळ ते वीक झालेलं सांगितलं त्यांनी. तर आम्ही घाबरलो आणि परत आम्ही हॉस्पिटलमध्ये गेलो. हॉस्पिटलमध्ये त्यांना परत सांगितलं आम्ही का असं का झालं असं. तर त्यांनी सांगितलं की तुम्हाला मोठ्या हॉस्पिटलमध्ये जायला लागेल कारण की एक तर फर्टिलायझेशन करायला लागेल नाहीतर म्हणजे दुसरं काहीतरी करायला लागेल असं सीजर वगैरे असं करायला लागेल असं ते बोलले. तर आम्ही त्यांना सांगितलं की आम्हाला एक डहाणू जवळच आहे आम्हाला हॉस्पिटल सरदा हॉस्पिटल म्हणून तिथे आम्ही जाऊ असं. तिथे आम्ही प्रार्थना घरी केली आणि परत दुसऱ्या दिवशी हॉस्पिटलमध्ये गेलो आणि त्यांनी परत सांगितलं का काय नाही असं जे होईल ते बघू. तिने परत चिठ्ठी लिहून दिली. आम्ही 1 महिन्यानंतर परत सोनोग्राफी केली. जेव्हा 1 महिन्यानंतर सोनोग्राफी केली तेव्हा ते बाळ एक खराब झालेलं ते बाळच नव्हतं त्याच्यात. तुम्ही दुसऱ्यांदा सोनोग्राफी केली त्यावेळी त्याच्यामध्ये ते बाळ नष्टच झालेलं असं. म्हणजे 2 जुळवे बाळ सुरुवातीला दाखवले आणि त्यातलं एक बाळ वीक झाला होता. ते त्याच्यामध्ये थोडं कणपण आहे असं. त्यांना आम्ही परत सोनोग्राफी डॉक्टरना बोललो का परत बघा ना असं कुठे असेल वगैरे तसं ना. ते दुसरं बाळ जिवंत आहे त्याला ते लागायला नको असं. बरोबर. दुसरं बाळ जिवंत आहे त्याला ते लागायला नको आणि म्हणजे दुसऱ्या बाळाला काय होऊ नये म्हणून. हां. तर परत त्यांनी सांगितलं काय नाही तसं काय नाही ह्याच्यात दाखवत नाही असं. पण परत तुम्ही जेव्हा 5 महिन्याने करणार ना तेव्हा बघू असं परत. मग आम्ही 5 महिन्याने परत केलं तेव्हा पण नव्हतं. तेव्हा ते सांगितलं का तुमचं बाळ एकदम चांगलं वाढलेलं आहे. तेव्हा काहीतरी 1 किलो 75 ग्रॅम असं काहीतरी झालेलं होतं. तेव्हा आम्ही सांगितलं काय म्हणजे एवढं वाढलं असं. तर प्रभूने केवढा मोठा चमत्कार केला. पहिल्यांदा ज्यावेळी झालं त्यावेळी 2 बाळ जुडवे दिसत होते आणि एक बाळ कमजोर होता. आणि परत 9व्या महिन्याची परत करायला लावली. परत 9व्या महिन्याची करायला तेव्हा आम्हाला त्यांनी सांगितलं की 2 म्हणजे सुरुवातीला गेलेली तेव्हा डिलिव्हरीची तारीख पण 2 तारीख दिलेली होती. आणि जेव्हा आम्ही परत 9व्या महिन्याची करायला गेलो तेव्हा पण त्यांनी 2 तारीख दिली.
आणि आम्ही मग 9व्या महिन्यासाठी मग आता 2 तारीख आहे ना, तर घरी मस्त निवांत राहिलो. आणि परत आता 18 तारीख गेली तेव्हा म्हणजे हिच्या थोडं म्हणजे पोटामध्ये मळमळ व्हायला लागलं. मी हिला सांगितलं काय मळमळत असेल तर चल जाऊन येऊ असं. हे बोलले परत का आता बरं झालं असं. तर मला वाटलं काय चल निघूनच जाऊ असं. तेव्हा आम्ही गाडी घेतली. गाडीत म्हणजे कपडे वगैरे टाकून दिले होते. मी मध्येच आईला बोललो का पोटात नाही दुखत तर कशाला तू येतेस, आम्ही दोघेच जाऊ ना. आम्ही दोघेच गेलो हॉस्पिटलमध्ये. जेव्हा हॉस्पिटलमध्ये गेलो आणि जो रस्ता होता आमचा एवढा मोठा पूर येऊन गेला. आम्ही तिकडनं गेलो आणि पूर पण येऊन गेला. पूर पण आला तुम्ही जात असताना. आणि परत आम्ही हॉस्पिटलमध्ये गेलो तेव्हा तिने चेक केलं असं. तिने चेक केलं आणि तिने सांगितलं का तुम्हाला 3 वाजेपर्यंत बाळ होईल. तर आता काय करायचं, घरी आई लोक तर घरी आहेत, आम्ही दोघेच काय करणार असे ते. मी परत आईला फोन लावून बघितला. जेव्हा आमच्याकडे म्हणजे लाईट जाते ना तेव्हा नेटवर्क नसतो. आता करायचं काय असं. मी परत माझ्या भावाला फोन केला. लहान भाऊ आहे माझा, तो पैशाला कामाला आहे. त्याला फोन केला तू घरी जा आईला घेऊन ये असं. नाही ते मी इथे एकटा काय करणार असं. एक तर बाळाला सांभाळणार का तिला बघणार का हॉस्पिटलला काय मेडिकलचं हे लागेल ते घेऊन येणार असं. तर मी परत मग भावाला फोन केला. भाऊ तिथून मग कामावरनं तो सुट्टी घेऊन आणि घरी गेला तेव्हा परत त्यांनी फोन केला काय फार मोठा पूर आहे असं, आम्हाला यायलाच नाही जमणार. तर मग मी सिस्टरनं वगैरे बोललो काय घराजवळ म्हणजे मोठं एक नदी आहे त्याला पूर आलेला असं. आणि आई तिकडनं थांबलेलं आहे आणि भाऊ ह्या साईडनं आहे असं. आता यायचं कसं ते समजत नाही असं. तेव्हा नर्सला तुम्ही कळवलं. नर्सला बोललो तेव्हा ते नर्स लोक आणि डॉक्टर लोक आम्हाला बोलले काय तुला घाबरायची काहीच गरज नाही सर, आम्ही तुला पूर्ण साथ देणार. तेव्हा त्यांनी 3:08 मुलगा झालेलं तेव्हा तो त्यांनी त्यांच्याकडेच होता असं. जेव्हा आई आलेली तेव्हा दिला त्यांनी. प्रभूने तुमच्या पत्नीला संरक्षण दिलं आणि 10 वर्षानंतर प्रभूने चांगलं बाळ देऊन आशीर्वाद दिले. 10 वर्षानंतर चांगलं बाळ दिलं असं. आम्हाला जी इच्छा होती तीच आमची इच्छा पूर्ण झाली. प्रभूने तुम्हाला मुलगा दिला. आणि मुख्यतः ज्यावेळी पहिलं बाळ खराब म्हणजे जुळवे बाळमधलं एक बाळ खराब झालं तुम्हाला भीती वाटत होती की दुसऱ्या बाळाला पण त्रास होऊ शकतो. म्हणजे तेव्हा फार भीती वाटलेली कारण की आता करायचं काय असं. तर हिची एक बहीण म्हणजे BSc नर्सिंग केलेली ना, ती पनवेलला हॉस्पिटलला आहे. तिला मी लगेच फोन केला असं झालं तर काय करू असं. ती सांगितलं काय नाही जे होईल ते होईल असं, आपण बघू असं. म्हणजे तिने पण सल्ला दिला का आपण बघू असं, जे होईल ते होईल असं. पण तुमची प्रार्थना देवाने ऐकली आणि दुसऱ्या बाळाला संरक्षण दिलं. हां आणि प्रभूने सुंदर बाळ देऊन आशीर्वादित केलं. ताई 10 वर्षानंतर तुम्हाला एक मुलगा झाला. 10 वर्षानंतर मुलगा नाही असं. आणि घरी म्हणजे काका वगैरे आहेत त्यांना कोणालाच मुलगा नाही. घरामध्ये तुमच्या कोणाला मुलगा नाहीये. म्हणजे मुलगा होण्याची फार अपेक्षा होती असं सर्वांनाच. आणि ती अपेक्षा देवाने तुमच्याकडून पूर्ण केली. प्रभूने यांना 10 वर्षानंतर मुलगा दिलेला आहे. सगळ्यांनी जोरात टाळ्या वाजवून प्रभू येशूला धन्यवाद द्या. भाऊ तुमची काय साक्ष आहे? माझी साक्ष आहे काय मला एक आठवडा झाला उजवी बाजूचे पासल्या दुखत होत्या आणि हात त्याच्यामुळे मी एकच वर्षी झोपत होता डाव्या वर्षी ना मला काम करा तर असं पडत होता. पण मी सतत वचन बोलत राहायचा आणि प्रार्थना करत राहायचा ना केंद्रात प्रार्थनेत येत राहिला त्याच्याद्वारे आता बेस झाला. म्हणजे तुम्ही सांगता 1 आठवड्या पण तुमच्या कुशीत दुखत होतं, तुम्ही प्रार्थना माध्यमाचा वापर केला बरे झालेत. आणि तुम्हाला काय दृष्टांत दिसला 16 ऑगस्टला जेव्हा ब्रदरांचा कोट ठेवला होता त्यावेळेला? तेव्हा मी सेवामध्ये उभा होता तेव्हा मला असा दृष्टांत दिसला काय मी सेवा करत असताना ते बदर पस करण्यासाठी कपड्याला कोटाला धरण्यासाठी ते सोडत होते. तेव्हा ते बदर लोक ना तेव्हा ते स्तुती करत होते देवाची आणि ते मला दाखवलं देवाने, त्याबद्दल मी धन्यवाद. हे भाऊ सांगतात आहे की त्यांना 16 ऑगस्टला जेव्हा ब्रदरांचा कोट ठेवण्यात आला होता त्यावेळेला त्यांना एक दृष्टांत दिसला की जे व्हॉलेंटियर भाऊ लोक सेवा करत होते ते सेवा करत असताना ते देवाची स्तुती गात होते आणि त्यांच्यावर देवाचा लख प्रकाश होता, ते प्रकाशाने भरले होते. त्यामुळे यांना आनंद झालेला आहे. म्हणून तुम्ही सर्वांनी जोरात टाळ्या वाजवून प्रभू येशूला धन्यवाद द्या. या ताईंचं नाव रंजना आहे. ते सांगतात की त्यांच्या जीवनात अशी समस्या निर्माण झाली होती की गेल्या 2 वर्षापासून त्यांच्या दातातून सतत रक्त पडायचं. जेवलं तरी रक्त यायचं, काही खाल्लं पिलं तरी रक्त पडायचं. त्यांना कळत नव्हतं हा आजार कशामुळे आला आहे. त्याच्यानंतर ते सांगतात की त्यांना प्रार्थनेमध्ये येऊन 2 महिनेच झाले. 2 महिने ते प्रार्थनेत आले आणि आल्यानंतर ते प्रार्थनेत सतत भाग घेत राहिले, प्रार्थना माध्यमाचा वापर करत राहिले व तोंडावर हात ठेवून आजारमुक्तीचे वचनं त्या बोलत राहिल्या. त्याद्वारे प्रभूची महान दया त्यांच्यावर झालेली आहे. आता 1 आठवडा झाले आहे त्यांच्या तोंडातून रक्त पडत नाही आहे. 2 वर्षाच्या या आजारातून प्रभू येशूने त्यांना बरं केलेलं आहे. म्हणून तुम्ही सर्वांनी जोरात टाळ्या वाजवून प्रभू येशूला धन्यवाद द्या. ताई 2 वर्ष सतत रक्त पडायचं? सतत रक्त पडायचं 2 वर्ष. आता बरी आहे.
आता बरी आहे. झाला 1 आठवडा. म्हणजे काय खाताना पडायचं का बाकी वेळेला पण? नाही सर, रात्र दिवस चालू ना चालू पडायचा. अख्खा दिवस रक्त बाहेरच पडे दातातून. प्रत्येक दाताची. प्रत्येक दातातून म्हणजे रक्त यायचंच. म्हणजे काय खाल्लं तरी समजा त्याचं तरी असा तरी पडाय चालू. म्हणजे जेव्हा तुमच्या तोंडात जेव्हा घास आहे तो घास पण लाल व्हायचा. लाल व्हायचा दिवस रात्र अख्खा. मी झोपायची ती जागा अख्खी लाल होदेल होती. तुम्ही जिथं झोपताय म्हणजे रात्री झोपला त्यावेळेस तुमच्या तोंडातून रक्त पडायचं. ती जागा लाल व्हायची अख्खी. 2 वर्ष. आता बरी आहे. 1 आठवडा झाला म्हणजे थांबला आता रक्त. आता थांबलं, देवाने थांबवलं. म्हणजे तुम्ही फक्त 2च महिने झाले प्रार्थनेला येऊन. आणि आता 1 आठवडा झालं. बरे आहे. आता तुम्ही झोपला रक्त पडत नाही? नाही पडत. जेवलं तेव्हा? नाही. अजिबात नाही. एका पण दातातून नाही. तुम्ही सांगता की सर्व दातातून यायचं सर्व. प्रभू येशूने 2 वर्षाच्या या समस्यातून यांना बाहेर काढलेलं आहे. पण तुम्ही सर्वांनी जोरात टाळ्या वाजवून प्रभू येशूला धन्यवाद द्या. या बहिणीचं नाव हर्षला आहे. ती सांगते की 4 महिन्यापासून त्यांचा स्वभाव खूप चिडचिडा झाला होता की कोणी पण काही त्यांना बोलल्यावर सतत त्यांना राग यायचा. त्यांनी निवासी शिबिरात भाग घेतला. शिबिरानंतर प्रभूची दया त्यांच्यावर झाली आणि आता त्यांच्या स्वभावामध्ये बदल झालेला आहे. त्यांना प्रभूची शांती, त्यांच्या हृदयात प्रभूची शांती आली आहे. ताई, तुमचा स्वभाव खूप चिडचिडा झाला होता. कोणी पण बोललं का मला खूप राग यायचा, फार राग यायचा का नवऱ्याला तुम्ही फार झगडायची. मग मी सांगितलं का आपले 3 दिवसाची शिबिर करू तर आपल्या जीवनात शांती येईल सा. तर आम्ही शिबिरला गेलं. शिबिरला जायचं असता ते दिवसच माझ्या नवऱ्याला ताप आला. इतका ताप भरला का त्याला उभा पण नाही राहू शकत. फार ताप आला. तरी पण त्याला मी सांगितलं का आपले जावंच कसे पण करून तरी शिबिरात आपले जावं तरीच आपल्या जीवनात म्हणजे शांती येईल सा. तर आम्ही निवासी शिबिरामध्ये 3 दिवसाची निवासी शिबिरामध्ये भाग घेतला. त्या दिवसापासून आमच्या घरामध्ये शांती देवाने दिली. त्याबद्दल देवाला मी सगळ्यांनी जोरात टाळ्या वाजून प्रभू येशूला धन्यवाद द्या. तो
तो परमेश्वर मेंढपाळ माझा मसला कसली भीती दिवस रात्र माझा सांगाते मसवर त्याची प्रीती मृत्युदरीतून जात मी असलो तरी माझ कसली नाही भीती मृत्युदरीतून जात मी असलो तरी माझ कसली नाही भीती अरिष्टास मी कशास भ्यावे प्रभु असता माझ्या पाठी परमेश्वर मेंढपाळ माझा मसला कसली भीती दिवस रात्र माझा सांगाते मसवर त्याची प्रीती परमेश्वर मेंढपाळ माझा मसला कसली भीती दिवस रात्र माझा सांगाते मसवर त्याची प्रीती मसवर त्याची प्रीती मसवर त्याची बघा आपल्या प्रेमळ प्रभू येशूकडे जो आत्म्याच्या द्वारे या ठिकाणी हजर आहे. आपले डोळे बंद ठेवा आणि पूर्ण हृदय त्याच्याकडे लावा. आत्म्याने प्रभूला बघा, तो किती चांगला आहे, किती प्रेमाने भरला आहे, सामर्थ्याने भरला आहे. तुम्ही दुःखात असाल, आजारात असाल, निराश असाल, घाबरू नका. तुम्ही माणसाकडे नाही, जिवंत देवाकडे आला आहात. तो तुम्हाला रिकाम्या हाताने पाठवणार नाही. त्याच्यावर पूर्ण विश्वास ठेवा. आपलं ओझं त्याच्या हातात द्या. तुमचे आजार, तुमची दुःख, तुमच्या समस्या सारं ओझं प्रभूच्या हातात द्या आणि त्याला सांगा, हे प्रभू, माझा तुझ्यावर विश्वास आहे, माझा तुझ्यावर विश्वास आहे, माझा तुझ्यावर विश्वास आहे. तू जिवंत आहेस, तू जिवंत आहेस, तू विश्वसनीय आहेस, तू विश्वसनीय आहेस. तू मला सोडणार नाहीस, तू मला टाकणार नाहीस. माझा तुझ्यावर भरवसा आहे. तू माझा प्रभू आहेस, माझा मुक्तिदाता आहेस, तू माझा आधार आहेस, तू माझा स्वामी आहेस, तू माझ्या हृदयाचा राजा आहेस. मी तुझ्यावर भरवसा ठेवला आहे. त्याच्या प्रेमाकडे बघा. ते प्रेम किती मोठं आहे. आपल्यासाठी स्वर्ग सोडून तो या जगात आला. देवाचा पुत्र असून तो आपल्यासाठी मानवाचा पुत्र बनला. त्याने आपली पापं घेतली, आपले आजार, आपले शाप, आपले क्लेश त्याने स्वतःवर घेतले. आपल्यासाठी तो क्रूसावर मरण पावला. आपल्यासाठी तो पुन्हा जिवंत झाला आणि त्याने आपल्याला पुनरुत्थानाची आशा दिली. प्रभू येशूला बसलेल्या माराने आपण निरोगी झालो. येशूने वाहिलेल्या रक्ताने आपल्याला पाप क्षमा मिळाली. त्याच्या बलिदानामुळे आपल्यासाठी अनंत जीवनाचं दार उघडलं गेलं. त्याला धन्यवाद द्या. आपले हात स्वर्गाच्या दिशेला उंच करा. हृदयातून सांगा, प्रभू तुला धन्यवाद, तुला धन्यवाद, तुला धन्यवाद. तुझं प्रेम महान आहे, तुझी दया महान आहे, तुझी करुणा महान आहे. तू मला वाचवलास, मला नवीन जीवन दिलास, मला बरं केलंस, मला क्षमा केलीस, माझे अश्रू पुसले, मला अनंत जीवन दिलं. तुला धन्यवाद, तुला धन्यवाद, तुला धन्यवाद. तुझी स्तुती हो, तुझी स्तुती हो. तुझं नाव उंच हो, तुझं नाव उंच हो. जोरदार टाळ्या वाजवा. प्रभूला धन्यवाद द्या. धन्यवाद, 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 धन्यवाद.
आणि आता आपला प्रेमळ प्रभू जो आपला तारणारा आणि जीवनदाता त्याच्या समोर स्वतःला नम्र करा आणि आपलं हृदय त्याच्या समोर उघडा. आठवण करा तुमच्या मनात कुणाविषयी राग आहे. आज त्या सगळ्यांना क्षमा करा, कारण ही प्रभू येशूची आज्ञा आहे. कोणाशी बोलायला तुम्हाला आवडत नाही, कोणाचं तोंड पण बघायला वाटत नाही, कोणाबद्दल सुडाचे विचार आहेत, द्वेष आहे, कटुता आहे. आठवण करा कोणी तुम्हाला कितीही त्रास दिला असेल, विश्वासघात केला असेल, पण आज सगळ्यांना क्षमा करायची आहे. कारण जोपर्यंत आपण दुसऱ्यांना क्षमा करणार नाही तोपर्यंत देवपिता आपल्या पापांची आपल्याला क्षमा देणार नाही. आठवण करा अशा लोकांची, तुमच्या घरचे लोक, शेजारी, नातेवाईक, मित्रमैत्रिणी किंवा इतर कुणीही असतील ज्यांच्याबद्दल तुमच्या मनात राग आहे, त्यांचे चेहरे डोळ्यासमोर आणा आणि खऱ्या मनाने बोला, प्रभू येशूच्या नावाने आज मी तुला क्षमा करत आहे. क्षमा करा, क्षमा करा, क्षमा करा. टच टच टच. आणि आता आपली स्वतःची पापं कबूल करा. प्रभू येशू समोर आपली पापं उघड करा, कारण त्याला सगळं माहिती आहे. मनातले वाईट विचार, डोळ्यांनी पाहिलेल्या वाईट गोष्टी, तोंडातून जे काही वाईट निघालं, कुणाची निंदा केली, चेष्टा केली, कुणाला नावं ठेवली, शिव्या दिल्या, व्यर्थ बडबड केली, कबूल करा. कपटाने योजना आखल्या, कबूल करा. खोटं बोललात, चोरी केली, व्यभिचार केला, खून केला, स्वार्थाने वागलात, गर्वाने वागलात, कठोरपणाने वागलात, कुणाला फसवलं, लुबाडलं, कुणावर अन्याय केला. आठवण करा आणि कबूल करा, कबूल करा. तुमच्या हृदयातलं प्रत्येक पाप, जीवनातलं प्रत्येक पाप देव तुम्हाला दाखवत आहे. कबूल करा. त्याच्या समोर पाप कबूल करा. गुप्त पाप जी तुमच्या जीवनामध्ये आहेत तीही कबूल करा. प्रभूला सांगा, होय प्रभू मी कबूल करतोय, मी कबूल करते, मी ही पापं केलेली आहेत, माझ्याकडून ही पापं झाली आहेत, मला मान्य आहेत, कबूल आहेत, माझं प्रत्येक पाप मला कबूल आहे. टच टच टच. आणि आता पश्चाताप करा, आपल्या पापांचा पश्चाताप करा. रडा, अश्रू ढाळा, स्वतःला दुःख होऊ द्या. त्याला सांगा, हे प्रभू मी एक पापी व्यक्ती आहे, खूप पापं मी केली आहेत, मी तुला दुःख दिलं आहे, मला वाईट वाटतंय, मला दुःख होत आहे, मी पापी आहे प्रभू, मी पापी आहे, मी महापापी आहे. टच टच टच. आणि आता क्षमा मागा. आपल्या पापक्षमेसाठी प्रभू येशूने क्रूसावर प्राण दिला, त्या घटनेची आठवण करा. आत्म्याच्या डोळ्याने प्रभू येशूच्या क्रूसाकडे बघा, आपले हात उंच करा आणि हृदयातून त्याला हाक देऊन सांगा, प्रभू येशू मला क्षमा कर, मला क्षमा कर, मला क्षमा कर, मी पापी आहे प्रभू, मी पापी आहे, मी महापापी आहे, माझं पाप्यावर दया कर, माझं पाप्यावर दया कर, दया कर माझ्यावर, मला क्षमा कर. तुझ्या रक्ताने मला धुवून काढ, तुझ्या रक्ताने माझा आत्मा शुद्ध कर. प्रभू दया कर, दया कर, माझं पाप्यावर दया कर, मला क्षमा कर, क्षमा कर. हे प्रभू मला क्षमा कर. आणि आता
विश्वासाने आजारी भागावर हात ठेवा. एका क्षणात प्रभू येशू तुम्हाला स्पर्श करून बरा करेल. जिथे आजार किंवा समस्या आहे तिथे हात ठेवा आणि तिथे हात ठेवणं शक्य नसेल तर छातीवर हात ठेवा. ही प्रभूची वेळ आहे, ही प्रभूची घटका आहे. स्वर्ग तुमच्यासाठी उघडलेला आहे. तुमच्या शरीरातील सर्व आजार प्रभू येशूच्या पवित्र नावाने या क्षणाला निघून जाओ. शरीरातल्या गाठी नष्ट होत, शरीरावरचे डाग नष्ट होत, जखमा सुकून जाओत, सूज निघून जाओ, तुटलेली हाडं जोडली जाओत. मानसिक आजार प्रभू येशूच्या नावाने पूर्णपणे नष्ट हो. तुमच्या शरीरातला प्रत्येक अवयव जो सैतानाने बांधून ठेवला आहे प्रभू येशूच्या नावाने या क्षणाला ते सर्व अवयव मुक्त होत, मुक्त होत. आंधळे पाहायला लागोत, मुके बोलायला लागोत, बहिरे ऐकायला लागोत, लंगडे चालायला लागोत, कुष्ठरोगी शुद्ध होत, पक्षघाती उठावले जावोत. ज्यांच्यामध्ये अशुद्धात्मे आहेत त्या सर्व अशुद्धात्म्यांनो प्रभू येशूच्या नावाने मी तुम्हाला आज्ञा देत आहे. या क्षणाला यांना सोडून निघून जा आणि पुन्हा त्यांच्यात शिरू नका. ज्यांना नोकरी नाही आहे त्यांना प्रभू नोकरी देव. ज्यांचा धंदा आहे त्यांच्या धंद्यावर प्रभूचे आशीर्वाद देवोत. ज्यांच्याकडे घर नाही आहे त्यांना प्रभू घर देव. ज्यांना मूलबाळ नाही आहे त्यांना प्रभू मूल देव. जे कर्जबाजारी आहेत ते कर्जातून मुक्त होत, जे व्यसनाधीन आहे ते व्यसनमुक्त होत, ज्यांच्या घरात भांडणं आहेत त्यांच्या घरात प्रभू येशूची शांती येवो. तुमच्या जीवनातील आणि कुटुंबातील प्रत्येक आजार, दुःख, संकट प्रभू येशूच्या पवित्र नावाने या क्षणाला निघून जाओ आणि तुमच्यावर आणि तुमच्या कुटुंबावर प्रभू येशूचे महान आशीर्वाद येवोत. जोरदार टाळ्या वाजवा, प्रभूला धन्यवाद द्या. धन्यवाद, 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 धन्यवाद स्वर्गीय पित्या, धन्यवाद हे महान पित्या, धन्यवाद प्रभू येशू, धन्यवाद पवित्र आत्म्या, धन्यवाद, धन्यवाद. हालेलुया, हालेलुया, हालेलुया. आशीर्वादासाठी दोन्ही हात उंच करा आणि याच वेळेला घरून आणलेलं तेल, पाणी, रुमाल आणि इतर ज्या वस्तूंवर तुम्हाला आशीर्वाद हवा आहे त्या देखील हातात धरून उंच करा. प्रभू येशू त्यावर आता आशीर्वाद देईल. तुम्हा सगळ्यांवर प्रभू येशूचे महान आशीर्वाद देवोत. तुम्ही जिथे जाल तिथे यशस्वी व्हाल. तुम्ही जसं बोलाल तसं घडेल. तुमच्या मनातील इच्छा प्रभू येशू पूर्ण करेल. सैतानाच्या सर्व डाव पेचांपासून प्रभू येशू तुमचं रक्षण करेल. तुमचं जीवन आणि तुमचं कुटुंब प्रभू येशूच्या महान आशीर्वादाने भरून जाईल. आमेन. ज्यांना देवाचं काम करायचं आहे आणि सामर्थ्य हवं आहे तुम्ही विश्वासाने दोन्ही हात उंच ठेवा. तुम्हा सगळ्यांवर पवित्र आत्मा उतरो. हात खाली ठेवा. आता आपण तारणाची म्हणजे आत्म्याच्या मुक्तीची प्रार्थना घेणार आहोत. ही पापक्षमा आणि स्वर्ग प्रवेशाची प्रार्थना आहे. तुमच्यापैकी ज्यांनी प्रभू येशूचा स्वीकार केला नाही आहे, तुम्हाला जर आज येशूचा स्वीकार करून आत्म्याची मुक्ती मिळवायची असेल तर हात जोडा, डोळे बंद करा आणि माझ्या मागे ही प्रार्थना बोला. ज्यांचं तारण झालं आहे तुम्हाला ही प्रार्थना बोलायची गरज नाही आहे. हे प्रभू येशू, आज मी तुझ्यावर पूर्णपणे विश्वास ठेवत आहे. मी विश्वास ठेवतो की तू देवाचा पुत्र आहेस. तू माझ्यासाठी स्वर्ग सोडून जगात आलास. तू माझ्यासाठी क्रूसावर मरण पावलास. हे प्रभू येशू, आज माझ्या हृदयात मी तुझा स्वीकार करत आहे. तू माझा प्रभू आहेस. तू माझा मुक्तिदाता आहेस. हे प्रभू येशू, मी पापी आहे. मला क्षमा कर आणि मला तुझ्या पवित्र आत्म्याने भरून काढ. आमेन. हालेलुया, हालेलुया, हालेलुया. आणि आता आपण शेवटचं गीत घेणार आहोत. आपण
तुझे वैभव पाहुसा